नमितो योगी थोर विरागी म्हणा तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून झणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश देई मज आदेश। हे गुरूंचं वर्णन आहे त्यांच्या गुरूंचं चित्र आपल्या ग्रंथात आहे आणि ते ज्ञानेश्वरीचे उपासक होते। त्यांचं ज्ञानेश्वरीची पानं एवढी फाटलेली होती म्हणून स्वतः लिहून स्वतःच्या अक्षरात लिहून ज्ञानेश्वरीची प्रत गुरुला अर्पण केली। त्यावेळेला गुरुला आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं आदेश काय आदेश की ही ज्ञानेश्वरी सध्याच्या मराठीत सांग प्रचलित मराठीत। त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरीचा आपल्याकडे ग्रंथ आहे ना नंतर बघा तुम्ही इथे ठेवता येईल। स्वरूपानंदांनी इतके सुंदर अक्षर त्यांचं आणि सरळ सुंदर दिलेली ज्ञानेश्वरी त्याची मग त्यांनी प्रिंट काढली आणि आता त्याला नाव आहे स्वरूप ज्ञानेश्वरी असं काहीतरी नाव आहे ना तर ते तुम्हाला बघायला मिळेल। ज्ञानेश्वरीचा गौरव ज्यावेळेला हे ज्ञानेश्वरीचं सोनोपंत दांडेकर बहुतेक त्यांचं ज्ञानेश्वरी सार्थ ज्ञानेश्वरी म्हणून पुस्तक आहे आणि अभ्यास करायचा असेल ज्ञानेश्वरीचा तर हे पुस्तक सगळ्यात चांगलं आहे। सोनोपंत दांडेकर ते स्वतः वारकरी होते वारकरी संप्रदायाचे प्रमुख होते तर त्यांनी ते पुस्तक लिहिलं। ते पुस्तक एका भक्ताने विकत घेतलं आणि नंतर त्यांना सांगितलं की ह्याच्यावर काहीतरी लिहून द्या तर ज्ञानेश्वरीचा गौरव यांनी केलेला आहे। ज्ञानेश्वरीचा गौरव म्हणजे गीतेचा गौरव म्हणजे ज्ञान कर्म भक्ती आणि ध्यान या चार योगांचा समन्वय हाच खरा गीतेचाही गौरव आहे आणि ज्ञानदेवीचाही गौरव आहे। म्हणून मी फक्त वाचतो किंवा आपण म्हणूया माझ्यानंतर म्हणा श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया श्रीराम भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण
जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे श्रीराम जीवा शिवाची होता भेटी मावळो निज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीति उरे शेवटी ज्ञप्ति मात्र श्रीराम। ज्ञानेश्वरी वाचता वाचता ज्ञानेश्वरीचाही विसर पडतो, वाचकाला स्वतःचाही विचार पडतो, फक्त वाचन उरतं आणि वाचनात जे ज्ञान आहे ज्ञप्ती मात्र ते ज्ञान ते जाणीव तेवढीच उरते, बाकी काही उरत नाही। इतकी तुम्ही तद्रूप होऊन ते वाचले पाहिजे। आता ज्ञानेश्वरी महात्म्य अत्यंत चांगलं आहे। कुणाचं आहे ते? नामदेवांचं आहे। नामदेव ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेने निगमवल्ली प्रकट केली श्रीराम। ज्ञानेश्वरांनी आपल्या या ग्रंथाला भावार्थ दीपिका किंवा ब्रह्मसाम्राज्य दीपिका असं कुठेतरी म्हणलेलं आहे, पण ज्ञानदेवी आणि ज्ञानेश्वरी ही दोन्ही नावं नामदेवांनी दिली, ती या अभंगात आपल्याला आढळतील। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली श्रीराम। अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळिला श्रीराम। 56 भाषेचा केलासे गौरव भवार्णवी नाव उभारिली श्रीराम। श्रवणाचे निमिषे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे श्रीराम। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी श्रीराम। दुसऱ्या कडव्यात त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणलेलं आहे, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, आणि शेवटच्या ह्याच्यात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। हे दोन्ही शब्द नामदेवांनी वापरलेले आहेत ज्ञानेश्वरी बाबतीत। आणि नामदेवांचं वैशिष्ट्य म्हणजे ते समकालीन होते। ज्ञानदेवांचं आयुष्य फक्त 21 वर्षांचं, ज्ञानाजवळ 80 वर्षांचं आयुष्य लाभलं। त्यामुळे खूप कार्य केलं नामदेवाने महाराष्ट्रात आणि अगदी पंजाबपर्यंत। असं म्हणतात की गुरु ग्रंथ साहेब हा जो शिखांचा ग्रंथ आहे त्यात नामदेवांच्या हिंदी रचना आहेत। मग नंतर ते इकडे आले, तो आपण प्रसंग बघितला होता चोखामेळाचा। चोखामेळा तसा महार आणि गाव कुसाबाहेर म्हणजे गावाच्या सीमेबाहेर तुम्ही राहायचं आणि अशी भिंत उभारायची की तुमचं दर्शन आम्हाला होता कामा नये। आम्ही बोलावू त्यावेळेला यायचं, आमचं काम करायचं आणि परत जायचं। ती भिंत पडली, पुन्हा भिंत बांधत होते लोक। त्याच्यात हा चोखा होता। चोखा हा नामदेवांचा शिष्य, आणि ती दगडा मातीची भिंत कोसळली आणि त्याच्याखाली काही मजूर वगैरे हे म्हणजे काम करणारे अडकले आणि ते चिखलात सापडले, काढता येईना लोकांना, तसेच राहिले ते। इकडे नामदेवांना दृष्टांत झाला पंजाबमध्ये की मी माझं जीवन संपवलेलं आहे। मग ते भक्ताच्या आता उरले काय उरले कसं झालं हे सगळं समजून घेण्यासाठी पंजाबमधून
महाराष्ट्रात म्हणजे पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर सगळ्यांची हाडं झालेली होती ना, बाकी काही उरलं नव्हतं. आता इतक्या जणांची हाडं आहेत, त्यात चोखामेळ्याची हाडं कशी शोधून काढायची? म्हणून नामदेव हाड घ्यायचे आणि कानाला लावायचे. त्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू यायचा. ते हाड चोख्याचं. अशी त्यांनी हाडं बाजूला ठेवली. त्यांनी नंतर दहन केलं असेल आणि ती जी अस्थी ज्याला म्हणतात, त्या अस्थींचं त्यांनी एक समाधी बांधली पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरासमोर. संपूर्ण आयुष्यात चोखा मिळाला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश नव्हता. ही केव्हाची गोष्ट आहे? 750 वर्षापूर्वीची. नंतर काय झालं? नामदेवांनी समाधी बांधली. ते पंढरपूरचं महाद्वार म्हणा तिथेच बांधले. मग त्याच्यासमोर नामदेवांनी इच्छा व्यक्त केली की सगळ्यात खालची पायरी आहे मंदिरात जाताना, पहिली पायरी, त्याला नामदेवाची पायरी म्हणतात. तिथे नामदेवांचा मुखवटा ठेवलेला आहे. लोक त्याला दर्शन करतात आणि मग पायऱ्या चढून वरती जातात. आता इतरही दरवाजे आहेत पंढरपूरच्या मंदिरात जायला, पण पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी या चोखामेळ्याच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. इकडे समाधी आहे, मध्ये रस्ता आहे, इकडे मंदिर आहे, पहिली पायरी आहे, पायरीचं नामदेवाची पायरी. म्हणजे शिष्याची समाधी पहिलं दर्शन घ्या. नंतर त्यांचे गुरु नामदेव हे इतरांना सुद्धा गुरु असल्यासारखे आहे. त्यांची पायरी आहे, तिथे मस्तक टेकवा. नंतर मंदिरात गेल्यानंतर असे 2 खांब आहेत. त्याला एकाला गरुड आणि दुसऱ्याला हनुमंत म्हणतात. आपण युगे 28 मध्ये गरुड हनुमंत पुढे उभे राहती म्हणतो ना, तर त्या खांबांना आलिंगन द्या, कारण ते भक्त आहेत तुमच्या आमच्यासारखे. आणि नंतर तुम्ही क्यूमध्ये म्हणजे त्या बारीत उभे राहा. वारी म्हणजे पंढरपूरपर्यंत पोहोचण्याची आणि बारी म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याची. मग तुम्ही पंढरपूरला आलात, वारीतून आलात, निरनिराळ्या ठिकाणून आलात. महाराजांचं अप्रतिम उदाहरण आहे हे. त्याच्यावर विचार करा तुम्ही. पंढरपूरला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मडगावपासून मार्ग सुरू झाला तो पुढे कुठेतरी मिळेल आणि मग पुढे जाईल. कोण बेळगाव मार्गे जाईल, कोण कोल्हापूर मार्गे जाईल, कर्नाटकातून आणि निराळ्या मार्गातून येतील, पुणे मुंबई वगैरे तिकडून आणि निराळ्या मार्गातून येतील. म्हणजे पंढरपूरला जाण्याचे मार्ग अनेक आहेत. नंतर पंढरपूरला पोचलात, मला अगदी दिसतं तिथे पंढरपूर 0 किलोमीटर म्हणून एक दगड आहे, माइलस्टोन. म्हणजे तुम्ही पंढरपूरला पोचला. तुम्हाला मंदिराकडे गेल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन नाही आहे. मग मंदिराकडे जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. जसे अनेक गावात शुक्रवार पेठ, बुधवार पेठ वगैरे अशा पेठा असतात, तशा निरनिराळ्या मार्गाने मंदिराकडे जाता येईल. मंदिरात प्रवेश करायला सुद्धा 4 बाजूला 4 दरवाजे आहेत. कुठल्याही दरवाजातून मंदिरात प्रवेश करा. नंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी मोठी अशी रांग असते, क्यू. त्या क्यूला बारी म्हणतात. तुम्ही आता बारीत उभे आहात आणि पुढे पुढे अशी बारी जाते. आता तर काय जास्तीत जास्त लोक मावावेत म्हणून जसं मल्टिपल पार्किंग असतं ना, मल्टी लेवल, तसे अनेक प्रकार आहेत. म्हणजे वर खाली असं जात जात असे असे करत करत तुम्ही विठ्ठलाकडे पोचता. विठ्ठलाकडे पोचल्यानंतर काही अंतरावरून तुम्हाला विठ्ठल दिसायला लागतो. ते विठ्ठलाचं मुखदर्शन आहे. आणि त्या विठ्ठलाकडे गेल्यानंतर आत्तापर्यंतचे सुद्धा मार्ग निराळे आहेत. कोणी तुमच्यावरती आहे म्हणजे वरच्या मजल्यावर, कोणी डाव्या बाजूला आहे, कोणी मागे आहे, कोणी पुढे आहे, मार्ग निराळे आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही तुमचं डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवता त्यावेळेला एकच मार्ग आहे सगळ्यांचा. सगळे मार्ग इथे एक होतात. फार सुंदर उदाहरण आहे. ब्रह्माकडे एक होतात आपल्याला काही कळत नाही, फक्त अनुभव आहे. हे प्रत्यक्ष अनुभव आहे ना. आणि ज्यावेळेला विठ्ठल आहे तुम्ही त्याच्यासमोर उभे आहात आणि डोकं टेकता, हा जो शेवटचा भाग आहे त्याला नाम म्हणलेला आहे. बाकीचे मार्ग यज्ञ, व्रत, तप, दान, उपास, निरनिराळ्या प्रकारचे मार्ग करतो. हे सगळे बाकीचे मार्ग आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही दर्शन घेता त्यावेळेला पांडुरंगासमोरच उभं राहावं लागतं, पांडुरंगाच्या जवळच उभं राहावं लागतं आणि डोकं वाकवून पांडुरंगाच्या पायाला टेकवावं लागतं. इथे आता पांडुरंग आणि तुम्ही याच्यामध्ये काय आहे?
तसं नाम आणि नामी म्हणजे ज्याचं नाम घेतात तो, याच्यामध्ये काय आहे? दोन्ही एकरूपच आहेत. राम म्हणतात त्यावेळेला राम आणि नाम एकच आहे. विठ्ठल म्हणतात त्यावेळेला विठ्ठलाची मूर्ती आणि विठ्ठलाचं नाम एकच आहे. त्याच्यात काहीच फरक नाही आहे, हे अगदी लक्षात घ्या. आणि मग तुमच्या लक्षात येईल अपूर्व नवलाव अनुभवावा. ज्ञानेश्वरीचं वाचन, ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा अपूर्व नवलाव आहे. नवलाव म्हणजे नवल, नवीन अनुभव, आश्चर्य वाटावा असा अनुभव आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते हे गीत आहे. याच्यात सगळे ध्यान वगैरे सगळे आलेले आहे. किती सुंदर वर्णन आहे बघा. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन गुरुपुत्रासी सुगम सोपान भावे घडता श्रवण मनन लाभे समाधान अखंडित श्रीराम. उपासना मार्ग सापडे, हा भक्ती मार्ग. उपासना मार्ग सापडे योग सार हातात चढे. हा योग म्हणजे ध्यान योग. हातात चढे म्हणजे तुम्हाला हस्तगत करता मिळालं. तुम्हाला उघडते ज्ञानाची कवाडे सहज घडे निष्काम कर्म श्रीराम. एका ओवीत 4 योग सांगितले ना, आपण परत वाचूया. उपासना मार्ग सापडे योग सार हातात चढे उघडते ज्ञानाची कवाडे. कवाडे म्हणजे दार, ज्ञानाची दारं उघडतात. सहज घडे निष्काम कर्म श्रीराम. होवोनी अंतरंग अधिकारी भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी. साक्षात प्रकटे भगवान श्रीहरी. स्वये उद्धरी निज भक्ता श्रीराम. नित्य अंतरी ज्ञानदेव सर्वाभूती भगवद्भाव. देव भक्ता एकचिठाव. अपूर्व नवलाव अनुभवावा श्रीराम. ज्या भक्तानं त्या सोनोपंत दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीची प्रत आणून दिली आणि काहीतरी लिहा म्हणून सांगितलं, तेव्हा स्वामींनी हे लिहिलेलं आहे की मी आता गद्य वाचतो, तुम्ही मुद्दामून बघा ज्ञानेश्वरीत काय किती अनुभव आहे, काय काय सांगितलं आहे बघा. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन म्हणजे अवघड आहे, डीप आहे, गहन. गुरुपुत्रासी सुगम सोपान, पण जो गुरुपुत्र आहे शरण गेलेला, आत्ता हिने अहो मंदिरवासी जन म्हणलं, त्याच्यात गुरुपुत्राचा उल्लेख आहे. कुठली ओळ आहे ती? म्हणे गुरुपुत्र तोची होईल जीवन मुक्त, तोची होईल जीवन मुक्त. जीवन मुक्ता नाही भेद, हाची माझा आशीर्वाद, हाची माझा आशीर्वाद. म्हणजे जो गुरुपुत्र आहे म्हणजे शिष्य आहे, गुरुचा चांगला शिष्य आहे, शरण गेलेला शिष्य आहे. त्याला काय सुगम सोपान, सोपान म्हणजे स्टेअरकेस, तुम्हाला वरती जायचं आहे पण जिना जर असेल स्टेअरकेस तुम्हाला सहज जाता येतं वरती. आता तर ते एस्केलेटर्स असतात मॉल्समध्ये वगैरे, पहिल्या पायरीवर पाऊल टाकलं की तुम्ही अगदी आपोआप वरपर्यंत जाता. इतकी ज्ञानेश्वरी सोपी होईल. पण ज्ञानेश्वरांना शरण गेलं पाहिजे,
ज्ञानेश्वरीला शरण गेलं पाहिजे. भावे घडता श्रवण मनन लाभे समाधान अखंडित. अखंड समाधान तुम्हाला लाभेल. पण काय करायला पाहिजे? श्रवण मनन भावे म्हणजे भक्तिभावानं केलं पाहिजे. नुसतं त्याची वाच्यता करायची नाही. हा शब्द चुकला आहे, त्याच्याऐवजी हा शब्द असता तर बरं झालं असतं, असा विचार करू नका तुम्ही. उपासना मार्ग सापडे. ज्यांना उपासना करायचे तो मार्ग ज्ञानेश्वरीत आहे. योग सार हाता चढे. ज्यांना अष्टांग योग म्हणजे यम नियम आसन प्राणायाम समाधी हे जे करायचे त्यालासुद्धा मार्गदर्शन ज्ञानेश्वरीत आहे. उघडती ज्ञानाची कवाडे म्हणजे ज्ञानयोगाची किंवा ज्ञानमार्गाची दारं तुमच्यासाठी उघडतील. सहज घडे निष्काम कर्म. आणि कर्मयोगाचं मर्म काय आहे? निष्काम कर्म झालं पाहिजे. आणि निष्काम कर्म झालं तर त्या कर्माचं बंधन तुम्हाला लागत नाही. बंधन लागत नाही म्हणजे नवीन कर्म निर्माण होत नाही. मी निष्काम भावानं हे दिले बस. आता माझी काही इच्छा नाही, माझी काही अपेक्षा नाही, त्याचं पुढे काय झालं मला जाणून घ्यायची इच्छा नाही आहे. म्हणून निष्काम कर्म. होवोनी अंतरंग अधिकारी. परत आतले अधिकारी. अंतरंग अधिकारी म्हणजे आतले अधिकारी. ज्ञानेश्वरीचे आतले अधिकारी. नुसती ज्ञानेश्वरी पारायण करून खरंच काही होणार नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो, पारायण करताना अर्थ वाचला पाहिजे, अंतरंग अधिकारी झाला पाहिजे. मग तेच वाचन आपल्याला मुक्तीकडे सुद्धा नेऊ शकतं. पण पहिल्यांदा होवोनी अंतरंग अधिकारी भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी. भावे. मागे तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, म्हणजे प्रसंग सांगितला होता. मला वाटतं की पुय देशपांडे नावाचे लेखक नाही, ते मला वाटतं मराठीचे अभ्यासक प्राध्यापकही असतील कदाचित. त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला सुरुवात केली. पण ते म्हणाले मी काही भक्त नाही, मी भाविक नाही, मी वारकरी नाही आणि मी आस्तिकही नाही आहे. पण ज्ञानेश्वरी हा चांगला ग्रंथ आहे. साहित्य या दृष्टीनं मी तो वाचणार आहे. वाचायला लागले. तिथे एक ओवी अशी आहे की तुमचा अनुभव जर तीव्र झाला तर या ओवीतल्या अक्षरांना सुगंध येईल. ही ओवी सुगंधी होईल. हे वाचल्यानंतर काहीतरी आहे. आणि त्यांनी पुढे वाचायला गेलं त्यांना खरंच सुगंध यायला लागला. ते म्हणजे हा माझा भास आहे. ही सूचना दिली मनाला सुगंध येईल वगैरे म्हणून म्हणाले मी अत्यंत उग्र वासाची सिगरेट एकामागून एक 2-3 ओढल्या आणि तो सिगरेटचा धूर आणि वास गेल्यानंतर पुन्हा मला ती ओवी सुगंधी वाटायला लागली. म्हणजे 5 इंद्रियांनीच आपण अनुभव घेतो असं नाही आहे, मनानं सुद्धा अनुभव घेतो. आणि मन जर नसेल तर समोरचं काही नाही. एक मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं, या घडलेली उदाहरण आहे ते की तो जेवायला बसतो, अरे वा आज झुणका केला आहे आणि भाकरी, अरे मस्त मजेत. आईच्या आठवणीला असा झुणका केला आहे बायको सांगते आणि ही भाजी वगैरे सगळं ताट वाढलेलं आहे. तो जेवायला सुरुवात करणार इतक्या दारावरची बेल वाजते. पोस्टमन बाहेर उभा असतो आणि म्हणतो टेलिग्राम. त्यावेळेला तार म्हणजे काहीतरी महत्त्वाचं, चांगलं किंवा वाईट. आणि आपल्या मनात पहिला विचार वाईटच येतो. काय आहे तर त्यांनी सांगितलं की मदर सिरियस स्टार्ट इमिजिएटली. याचा एक अर्थ असा असतो की आई गेलेली आहे, तुम्ही या लगेच. आई गेली म्हटल्यानंतर कदाचित ह्याला तिथेच तो बसेल खाली, म्हणून मदर सिरियस. आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, तार घेतो, वाचतो, तिला वाचून दाखवतो आणि जेवायला बसतो. आणि एकही घास त्याला जात नाही. तो तुम्हाला चवच नाही आहे. हे जे सगळे पदार्थ तू माझ्या आवडीचे केलेले आहेत, एकतर मला खावेसे वाटत नाहीत आणि तरी मी पहिला घास खाल्ला तो खाली उतरतच नाही, मला त्याची चवच नाही आहे. काय झालं सांगा बरं? जीभ तीच आहे, जिभेला येणारी रुची तीच आहे, व्यक्ती तीच आहे, वाढलेलं ताट ते आहे, समोर असलेली व्यक्ती तीच आहे. मग नाही आहे काय? तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी म्हणतात ना. काय नाही आहे? प्रीतीचा जो गंध होता, पूर्वीची प्रीती उरलेली नाही आहे. वाढल्या फुलात व्यर्थ गंध शोधितो पुन्हा. पूर्वीचं मन, पूर्वीची प्रीती ती नाही आहे. मग तो चंद्रमा, तो ती, तो मी, तीच तूही, मीच तोही मीच.
परंतु ती पूर्वीची गोडी नाही आहे प्रेमाची. हे मनाचं आहे सगळं. हे बाहेरचे सगळे जे भोग आहेत ते असूनही तुम्हाला त्याच्याबद्दल आकर्षण न वाटणं हे मन म्हणजे बुद्धी ठरवते, लक्षात ठेवा. आणि एक खायला काय हरकत आहे, मग आणखी त्यांनी जर आग्रहाने दिलं तर खायला काय हरकत आहे. मग इथे कुठेतरी मन आहे ना ते बुद्धीपासून इंद्रियाकडे वळतं आणि इंद्रियांना सुख हवंच असतं. इंद्रियांना स्वतःची बुद्धी किंवा मन नाही आहे. डोळे इंद्रिय आहे. काय पाहायचं काय नाही हे मेंदू ठरवतो, लक्षात ठेवा. आता या प्रसंगी रडायचं की रडायचं नाही हे मेंदू ठरवतो. मेंदू म्हणजे बुद्धी ठरवते, हे लक्षात ठेवा. म्हणून इथे सांगितलेलं आहे शेवटी की होऊनी अंतरंग अधिकारी भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी साक्षात प्रकटे भगवान श्रीहस्ती आणि स्वये उद्धरी निज भक्ता. तुमचा उद्धार होईल ज्ञानेश्वरीचं जर वाचन केलं तर. आणि उद्धार होणं म्हणजे हा देह सोडून दुसऱ्या जगात जाणं वगैरे असला काही अर्थ नाही आहे. मग खालच्या पातळीवर असतो, ॲनिमल लेवलवर, तो मॅन लेवलवर येतो आणि गॉड लेवलवर पोचतो. त्याला आपण सांगितलं तम, रज आणि सत्व. पूर्वी मी तामस असतो, माझं खाणं तामस, माझ्या आवडी तामस, माझ्या निवडी तामस. आणि तामस म्हणजे तमस म्हणजे अंधारच, सगळं नकारात्मक. नंतर मी येतो राजस. आता पॉझिटिव्ह आहे, पण राजस माझ्यासाठी, माझ्यासाठी बायको, माझ्यासाठी घर, माझ्यासाठी गाडी, राजा आहे राजस. आणि सात्विक म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर माझी गाडी वापरू शकता. तुमची आई आजारी जर असेल तर माझी बायको रात्री त्यांना सोबत देऊ शकेल. मी आय स्टार्ट सॅक्रिफायसिंग, पार्टिंग विथ द थिंग्स दे वर व्हेरी डिअर टू माय हार्ट. मी आता द्यायला सुरुवात करतो. म्हणून तुला त्रास झाला तरी चालेल पण मला त्रास होता कामा नये. हा राजस आहे. तुला मला त्रास होता कामा नये. मलाही त्रास आणि तुलाही त्रास हा तामस आहे. पण मला त्रास झाला तरी चालेल, तुला त्रास होता कामा नये हा सात्विक आहे. सात्विक आहे. मला त्रास झाला तरी चालेल, तुला त्रास होता कामा नये. ह्याला उद्धार म्हणलेला आहे. उद्धार म्हणजे अपलिफ्टमेंट. मीच स्वतःचा उद्धार करायचा आहे आणि त्यासाठी निरनिराळी साधन आहे. ज्ञानेश्वरी हे त्यातलं एक मोठं प्रभावी साधन आहे असं म्हणलं आहे. स्वये उद्धरी निज भक्ता नित्य अंतरी ज्ञानदेव सर्वभूती भगवत भाव. सगळीकडे भगवत भाव हे फार महत्त्वाचं आहे. तर ज्ञानेश्वरी कळली. सगळीकडे चैतन्य आहे. चैतन्य असे सर्वगत आपण म्हणतो, सगळीकडे चैतन्य आहे. सगळ्यात सोपी ओवी म्हणजे तुम्हाला जर त्याचा अनुभव घ्यायचा, एक तरी ओवी अनुभवावी. त्याचा पहिला भाग आपल्याला सोपा वाटतो पण नंतरचा भाग अवघड वाटतो. हे विश्वची माझे घर. बरं वाटतं ना, कुठल्याही घरात जा, खा प्या मजा करा. हे विश्वची माझे घर. ऐसी मती जयाची स्थिर, अशी बुद्धी, स्थिर बुद्धी, तेच तर वर्णन चालले ना स्थितप्रज्ञाचं. अशी ज्याची स्थिर बुद्धी आहे, ऐसी मती जयाची स्थिर. मग काय झालं पाहिजे, किंबहुना चराचर आपणची जाहला. हे अवघड आहे ना. ते मांजरही मीच आहे. ज्यावेळेला एकदा नैवेद्य आणून ठेवलेलं आहे आणि रामकृष्ण परमहंसांची पूजा व्हायची आहे. समोर काली मातेची मूर्ती आहे आणि पूजा होत असताना नैवेद्य आणून ठेवला आणि एक मांजर आली आणि ते खायला लागली. त्यावेळेला ते म्हणाले, काली माते तू या रूपात आलीस आणि नैवेद्य खातेस, खा, हां खा खा. हे ज्यावेळेला लोकांनी बघितलं त्यावेळेला त्या देवजींनी बांधलं, ती राणी रासमणी तिच्याकडे तक्रार केली की ह्या पुजाराला वेड लागलं, ती मांजरी खाते नैवेद्य आणि तू खा खा असे म्हणतायत. त्यावेळेला त्यांना नोकरीवरून काढून टाका. ती म्हणाली, मी याच क्षणाची वाट बघत होते. कारण जो स्वतः पूज्य झालेला आहे त्याच्याकडून दुसऱ्याची पूजा करून घेणं हेच चूक आहे मुळात. कारण पुढे तर त्यांनी काय केलं की काली माते तू माझ्यात आहेस ना, चला मग तुला फुलं वाहण्याऐवजी मी मलाच फुलं वाहतो, तुला आरती करण्यासाठी मलाच आरती करतो. हे सगळे लोकांना वेडेपणा वाटत होते.
पण ते कालीमातेशी एवढे एकरूप झालेले होते, एकात्म झालेले होते, ते शेवटी सांगितले देवभक्ता एक ठाव, म्हणजे एकच ठाव, देव आणि भक्त दोन नाहीच आहे. म्हणून साक्षात नित्य अंतरी ज्ञानदेव, सर्वाहुती भगवत भाव, किंबहुना चराचर आपणची जाहला, देवभक्ता एकची ठाव, अपूर्व नवलाव अनुभवावा. देव आणि भक्त एकची ठाव म्हणजे एकच, फरक काही नाही. आपण अनेकदा ती ओळ ऐकलेली आहे, विठ्ठल पहावया गेलो, विठ्ठल होऊन या ठेलो. विठ्ठल पाहायला गेलो आणि मीच विठ्ठल झालो. हे जे एकत्व आहे, म्हणून ते तुकाराम सुखे घालावे आम्हा गर्भवासी, पुन्हा पुन्हा मला जन्म द्या, कारण मी आणि तू विठ्ठला दोघंजण असल्याशिवाय भक्तीची गंमतच नाही आहे. मुक्ती झाल्यानंतर काय मी तुझ्यात प्रवेश केला, आपण एकरूप झालो, आता मी भजन कोणाचं करू, गायन कोणासमोर करू, प्रदक्षिणा कोणाला घालू, बघा ना एकरूप झाल्यानंतर. पण ज्यावेळेला मी भक्ती करत असेन तुझी, त्यावेळेला तू आणि मी एकच झालेलो असो. अद्वयत्व न खंडिता, म्हणजे आपल्यातलं अद्वैत आहे ते न खंडिता, मी स्वतंत्र तुझा भक्त, तू स्वतंत्र भगवंत. आणि मध्ये भक्ती आहे, भक्ती करायला लागलो की मी तूच होतोस, पण भक्ती करण्यासाठी मला पुन्हा स्वतंत्र झालं पाहिजे, पुन्हा मी द्वैतात झालो पाहिजे. हे सगळं लक्षात ठेवा. म्हणून अपूर्व नवलाव अनुभवावा, ह्याचा अनुभव घेतला पाहिजे. आता आपण आपल्या कालच्या ओव्यांकडे वळूया. काल जिथे थांबलो होतो ती एक महत्त्वाची ओवी आहे. जे लोक नवीन आले त्यांना हे द्या, हे कागद असतील तर. मागे 1 2 3 आले. आत्ता तुम्हाला जे सांगितले स्वरूप ज्ञानेश्वरी, ही ती स्वरूप ज्ञानेश्वरी, स्वरूपानंद आहेत, ज्ञानेश्वर आहेत. आणि महाराज नेहमीच म्हणायचे की श्रीकृष्ण कपडे बदलून आला आणि ज्ञानेश्वर झाले. कपडे कृष्णाचे कुरुक्षेत्रावरचे कपडे निराळे होते ना, मुकुट वगैरे सगळं, आणि ज्ञानेश्वर किती साधे आहेत. पण ज्ञानेश्वर कपडे बदलून आले आणि स्वरूपानंद झाले. स्वरूपानंदांचं तर आणखीन साधं आहे, पण त्यांची मुद्रा बघा ना, ज्याला धातू तुझी राजस योगमुद्रा, योगमुद्रा आहे, खूप शांत आहेत ते. मी तुम्हाला सहज त्यांचं अक्षर वगैरे दाखवतो, तुम्हाला दिसेल त्यांचं. एक टाकी लिहिल्यासारखं अक्षर आहे. आत्ता मी इथे ठेवणार आहे, नंतर तुम्ही मुद्दामून बघा. एक टाकी म्हणजे टाक, त्यावेळेला टाकानं लिहिलेलं असेल, पेन नसायचं, आणि मध्ये न थांबता, टाक न उचलता, म्हणजे अक्षर लिहिल्यानंतर परत मध्ये थांबायचं नाही, अशी ती एक टाकी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. संपूर्ण नाही, त्यांनी ठरवलं असेल 3 तास ज्ञानेश्वरी लिहायची. ते 3 तास काही महिने लागले असतील ना ते लिहायला. तर ते लिहिल्यानंतर त्यांनी तो ग्रंथ अर्पण केला गणेशनाथ बाबा महाराज. पण गणेशनाथ हे त्यांचे गुरु, कुणाचे? स्वरूपानंदांचे. त्यांना अर्पण केल्यावर त्यांना आनंद झाला. वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश. आणि हे झाल्यानंतर त्यांनी वरद हस्त मस्तकी ठेवुनी, मग त्यांनी मस्तकावर वरद हस्त ठेवला. आणि ही ज्ञानेश्वरी आता तू सोपी करून सांग, कारण तू एकदा लिहिलेली आहेस. या स्वरूपानंदांचे शिष्य होते. त्यांचे अनेक शिष्य आहेत की जे आता उत्तराधिकारी म्हणून होते. स्वामी माधवानंद म्हणून होते की जे आता नाही आहे. पण त्याच्यानंतर अमलानंद म्हणून होते. नंतर एक त्या बाई, त्या स्वतःला म्हणायच्या उत्तराधिकारी, सुषमाताई वाटवे. आणि सगळ्यात प्रसिद्ध झाले की ज्याने ऑर्गनाइज्ड काम केलं ते स्वामी माधवनाथ पुण्याचे. आणि या सगळ्यांना त्यांनी अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. तर त्याच्यात आणखीन एक होते की जे चतुर्थाश्रमी, म्हणजे आश्रम म्हणजे संन्यास आश्रम घेतलेले होते. अत्यंत तेजस्वी, पावसला ते राहत होते. म्हणजे स्वरूपानंदानंतर ते पावसचे उत्तराधिकारी झाले असते, इतका त्यांचा अधिकार.
त्यांनी सुद्धा आपल्या गुरूंनी जशी ज्ञानेश्वरी लिहून त्यांच्या गुरूंना अर्पण केली तशी आपण ज्ञानेश्वरी लिहून गुरूंना अर्पण करूया. म्हणून त्यांनी सुद्धा लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे, याच्यापेक्षा मोठं अक्षर आहे. आणि त्यांनी लोकांच्या सोयीसाठी तिथे विरामचिन्ह वापरलेले आहे. प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, स्वल्पविराम, याच्यात काही नसतं संस्कृतमध्ये किंवा आपल्या याच्यात नाही. सरळ ते एक दंड, ओवी संपल्यानंतर 2 दंड, त्या 2 उभ्या रेघा, त्याला दंड म्हणतात, एवढंच आहे. पण ह्यांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली. ती ज्ञानेश्वरी पूर्णपणे वाचायला सोपी, समजायला सोपी अशी करून त्यांनी ते अर्पण केले. पण शेवटी काय असतं, स्वभाव असतो. त्या स्वभावामुळे त्यांना पावसमधून जावं लागलं. कोल्हापूरला गेले, तिथेही काही फार प्रभाव पडला नाही आणि नंतर ते गेले, तरुणपणीच गेले. पण एक खूप चांगली अशी व्यक्ती होती, अधिकारी व्यक्ती होती. संधी होती पावसला उत्तराधिकारी म्हणून चालवण्याची. स्वामी स्वरूपानंदांचा वरदहस्ता स्वामी स्वरूपानंदांच्या शेजारीच राहत होते ना पावसला. म्हणजे नित्य सत्संग होता त्यांचा स्वामींचा. हे बाकीची माधवनाथ वगैरे मंडळी पुण्याला वगैरे होती, पण हे जे होते त्यांना मात्र इतका जवळचा अधिकार मिळूनसुद्धा पूर्ण त्यांना स्वामी स्वरूपानंद किंवा ज्ञानेश्वरी आत्मसात करता आली नाही, म्हणून त्यांच्या आचरणात ती आली नाही. असू दे, आपण शेवटून दुसरं पान बघत होतो. या निशा सर्वभूतानाम. ही काय चाललेलं आहे, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत आहेत. अर्जुनाचा प्रश्न काय आहे, स्थितप्रज्ञ चालतो कसा, बोलतो कसा, दिसतो कसा, वागतो कसा, हे अर्जुनाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला उत्तर म्हणून आपण गेले 2 महिने ते बघतोय. आज संपणार आहे हा सगळा विषय. म्हणून या निशा सर्वभूतानाम. निशा म्हणजे रात्र. ज्यावेळेला सर्व भूतांची रात्र असते, म्हणजे जनावरांनासुद्धा रात्र ही रात्रच आहे, त्यावेळेला ह्यांचा दिवस असतो. त्यावेळेला हे उपासना करत असतील, ध्यानधारणा करत असतील, सायंटिस्ट असतील तर संशोधन करत असतील, विद्यार्थी असेल तर अभ्यास करत असतील, चांगलं यश मिळवायचं आहे तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला पाहिजे आपण म्हणतो ना. तर तसं या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. संयमी म्हणजे ज्ञानी माणूस, स्थितप्रज्ञ, त्यावेळेला तो जागा असतो. आणि यस्याम जागृतीभूतानी सा निशा पश्यतो मुने. मुनी म्हणजे परत ज्ञानी. म्हणजे ज्यावेळेला लोक जागे असतात त्यावेळेला हा झोपलेला असतो, ज्यावेळेला लोक झोपलेले असतात त्यावेळेला हा जागा असतो. हे शरीराच्या अर्थाने घेऊ नका तुम्ही. जिथे लोकांना इंटरेस्ट असतो, लोक जागे आहेत, तिथे हा झोपलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ 12:30 वाजता जर बातमी आली पणजीच्या एखाद्या ऑफिसमध्ये, फाजंदा हे सेंट्रली ऑफिस आहे, की नवीन सेल लागलेला आहे, एक पूर्वी ऑफिस रिकामं, पण तरीसुद्धा 2-3 जण किंवा 2-3 जणी अशा असतात, काय घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे वगैरे बघू नंतर जमलं तर. या निशा म्हणजे ज्यांचं दिवस आहे लोकांचा, धावले, अळमी आली, धावले, खोलीतून सुद्धा उडी, खिडकीतून उडी मारतील असं मला वाटतं. मी हे दृश्य अनेक वर्ष बघून तुम्हाला सांगतोय. तिथे अनेक प्रसंगी ऐकलेले आहेत. 60 अळमी दिलेली आहेत आणि 100 म्हणून त्याला दिली. त्याला त्या मला मोजता कुठे येते अशी ती बाई म्हणते. मग त्याला दुसऱ्याने विचारलं, मग 120 का नाही झाली, तुला मोजता जर येत नाही आहे, 100 ऐवजी तू 60 देतेस तर ती 120 का नाही झाली. तिचं उत्तर निरुत्तर केलं सगळ्यांना. मला जर खरंच नीट मोजता आलं असतं तर मी आत नसते का बसले ऑफिसमध्ये फासनदार, हे बाहेर फुटपाथवर अळमी कशाला विकते. ही गंमत. इतके वर्ष मी ते अळमी बघतोय. अळमी काय हे ठीक आहे, आता तर लोक म्हणतात की कृत्रिम अळमीच खा, कारण अळम्याला एवढी किंमत आहे. 50ला 1,000 रुपये अशी एवढीसुद्धा किंमत आहे. पण आपण देतो, कारण आपल्यापैकी अनेकांना वाटतं ते जर मी खाल्ली नाहीत तर माझ्या 42 पिढ्यांचा उद्धार कसा होणार, आणि म्हणून ते खाल्ली जातात. आणि कधी कधी तर तुम्ही अळमी नाही आणलीत, अहो 50 आहेत 1000 रुपयाला, आम्ही 2दा आणली आत्तापर्यंत. इथे हा इगो आहे की आम्हाला वी कॅन अफोर्ड एनिथिंग.
ही गंमत आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे की जिथे लोक जागे असतात, लोकांची प्रवृत्ती असते, लोक धावतात, तिथे यांची निवृत्ती असते. हे विड्रॉ करतात. मला जायची इच्छाच नाही. तुम्ही तिकडे करणार ना. आता गुरुपुष्यामृत, खरं म्हणजे गुरु पुष्य अमृत 21 तारखेला विनोद जे आलेले आहेत आज, विनोद आणि ईश्वरी, त्यांच्या घरी उपासना आहे. ते तुम्हाला नंतर कळवतील. पण 21 तारखेला गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत आहे आणि मला वाटतं श्रावणातला शेवटचा गुरुवार आहे. त्यामुळे काय की अत्यंत चांगला योग आहे. त्यांचं घर मुद्दामून बघा, इथे जसे येतात तसे त्याही घरी तुम्ही या, त्याही घरी उपासना आहे. आणि मी सांगितलेला प्रयोग त्या घरात केलेला आहे त्याने, की उपासना झाल्यानंतर सगळी दारं खिडक्या बंद करायच्या आणि तिथे काही वेळ बसून राहायचं. तुम्हाला नाम, सूक्ष्म नाम ऐकू येईल, त्या नामाची स्पंदनं तुम्हाला जाणवतील, इथून उठू नये असं तुम्हाला वाटेल. मी चुकत नसेल तर हा प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि मला सांगितलेला आहे. मला फार चांगलं, या दृष्टीने ब्लॉक उपयोगी पडतो. हे घर बंद करणार म्हणजे कुठून बंद करणार? हे आकाशाला उघडं आहे, त्याला उघडं आहे. या घराचे निराळेच ॲडव्हान्टेजेस आहेत. पण ब्लॉक म्हणजे काय? वन्स आय ब्लॉक इन माय सेल्फ, द वर्ल्ड इज ब्लॉक्ड आउट, त्याला ब्लॉक म्हणतात. आणि तुम्ही माझ्या घरी केव्हाही या, वी आर ऑल फ्लॅट, त्याला फ्लॅट म्हणतात. घर नाहीच आहे हो, कुठेच घर उरलेलं नाही. फ्लॅट, ब्लॉक आणि त्याच्या आधी प्लॉट. प्लॉट म्हणजे स्क्वेअर मीटर्स, फ्लॅट म्हणजे स्क्वेअर मीटर्स, ब्लॉक म्हणजे स्क्वेअर मीटर्स. क्यूब हा जो भाग आहे, तिसरं डायमेन्शन जे आपल्या पूर्वीच्या घराला होतं, आपण खोली त्याला शब्द वापरायचो आणि इतका अप्रतिम शब्द आहे. आमच्या घराला 2 खोल्या आहेत. तुम्ही कोणत्याही खोलीत झोपा, खोलीत म्हणजे डेप्थमध्ये झोपा, यू विल हॅव डीप स्लीप, नो डाऊट अबाउट इट. आणि तो माणूस म्हणतो, खरंच हो, मला इतकी झोप शांत कधीही लागलेली नव्हती. गरिबाच्या घरी शांत झोप लागेल, तिकडे AC वगैरे कम्फर्ट नसेल तुम्हाला. इतकं कशाला लोक सिंगापूरला वगैरेला जाऊन येतात, 5 स्टार 7 स्टार हॉटेल्समध्ये राहतात आणि शेवटी किल्ली उघडताना शेवटी घर ते घरच. होम स्वीट होम. काय ही गंमत आहे की व्हेन आय एम ॲट ईज, ॲट पीस अँड ॲट होम. हल्ली झाले काय, वी आर नॉट ॲट होम, ॲट आवर ओन होम. पाहुण्यासारखे वागतो. सकाळी 9ला बंद करायचं, संध्याकाळी 6ला उघडायचं. लॉजिंग अँड बोर्डिंग असलाच प्रकार झालेला आहे. त्या घराचं घर पण उरलेलं नाही आहे आणि मला त्या घराबद्दल काही फार अटॅचमेंट नाही, एक प्रॉपर्टी म्हणून अटॅचमेंट आहे. आणि लोक सांगतात, काय हो परवरीला घर घेतलं 40,000ला, आता 2 कोटी रुपये त्याची किंमत आहे. एवढीच किंमत ही त्या घराची किंमत आहे. त्या घरात तुम्हाला मुलं झाली, ती मुलं वाढली, मुलांचे लग्न झाली, त्यांनी नोकऱ्या केल्या, शिक्षण केली, डिग्री मिळवली. घराने काहीच केलं नाही का? घर त्यावेळेला 40,000 होतं, आता 2 कोटी झालं. हा घराचा उद्धार समजायचा का? सांगा बरं. हे सगळेच आपले हिशेब जे आहेत ना, ते पैशातले हिशेब आहेत, ते उपभोगांचे हिशेब आहेत. नाव आय कॅन अफोर्ड 3 कार्स. उपभोग आहे. त्या तुझ्या कोणी विचारलेलं नाही तुला. आणि हल्ली कोणीही कोणाला किती जरी विचारलं, तुमच्याकडे किती कार्स आहेत? 3 आहेत. हरकत नाही. म्हणजे माझ्याकडे एकही नाही आहे, माझ्याकडे एकही नाही आहे, पण तुमच्याकडे 3 आहे. कोणाला कशाचं आश्चर्यच वाटत नाही. कोटी रुपये, आता काय साहेब 5 कोटी, हे कोटी, कोटीची बक्षिसं, कौन बनेगा करोडपती, हे सगळं बघितल्यानंतर कोटी या संख्येचं आपल्याला जे आकर्षण होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. त्याला कंडिशनिंग म्हणतात. एक जे पुस्तक मागे आपण बघितलं होतं, म्हणजे ऐकलं होतं की ब्रेव्ह न्यू वर्ल्ड, असं एक जग आता निर्माण होतं आहे की जे नवीन आहे आणि अत्यंत ब्रेव्ह आहे, म्हणजे बोल्ड. त्याला भीतीच वाटणार नाही कशाची. त्याच्यात त्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणाले 4 प्रकारचे क्लासेस या जगात असतील. आल्डस हक्सलेचं पुस्तक आहे ते. त्याच्यात तो काय म्हणतो, म्हणजे हेच आपले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, तुम्ही त्यांना जाती म्हणून सत्यानाश करून घेतला स्वतःचा. हे वर्ण आहेत. वर्णमध्ये वृ वृणोती म्हणजे टू चूज ऑर टू सिलेक्ट. वर्ण जात आहे ना, ती जात जात म्हणजे जन्मतः मला मिळालेली. वर्ण मी निवडलेला आहे. तुम्हाला मागे एक मी प्रसंग सांगितलेला होता की शिवाजीराव भोसले हे मुख्य वक्ते होते आणि मेजर जनरल परांजपे हे त्यांचा परिचय करून देणार होते. मेजर जनरल परांजपे उभे राहिले
आणि त्यांनी त्यांचा परिचय सुंदर करून दिला. शिवाजीराव भोसले उभे राहिले आणि त्यांचं पहिलं वाक्य होतं, आज कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण परांजपे नावाच्या क्षत्रियानं शिवाजीराव भोसले या 96 कोळी मराठा ब्राह्मणाचा जो परिचय करून दिला, बरोबर आहे की नाही? हे ब्राह्मण आहेत परांजपे, पण सैन्यात काम करतात म्हणून क्षत्रिय आहेत. मी क्षत्रिय आहे मराठा, पण मी कॉलेजचा प्रिन्सिपल आहे, म्हणजे मी ब्राह्मण नाही का, ज्ञानी नाही का, हे समजून घ्या. आणि मग खरंच आपण आपल्या समाजाकडे एक निर्दोष नजरेनं पाहू शकू, एका निरोगी नजरेनं पाहू शकू, आणि ते आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे त्यांनी 4 वर्ण तयार केले, ABCD, त्यांनी अल्फा, बीटा, डेल्टा आणि गॅमा अशी 4 नावं दिली. अल्फा लीडर्स ऑफ सोसायटी, आणि सगळे टेस्ट ट्यूब बेबीज आहेत ना, ब्रेव्ह न्यू वर्ल्ड आहे, त्याच्यात त्यांनी ते सगळं निर्माण केलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं की लीडरला काय पाहिजे, इंटेलिजन्स पाहिजे, मग त्यांना इंटेलिजन्सचं इंजेक्शन द्या. त्यांना इंटेलिजन्सचं इंजेक्शन म्हणजे एन्झाईम्स, विटॅमिन्स काय असतील ते त्यांना तुम्ही द्या. त्यांना आणखीन काय पाहिजे, डिसिजन मेकिंग पाहिजे. आणि ही प्रॉडक्ट आणखीन 5 वर्षांनी कशी असेल, म्हणजे त्यांना थोडंसं फ्युचर ओरिएंटेशन पाहिजे, मग त्यांना दुसरं इंजेक्शन द्या. असं करत A क्लास तयार झाला. B क्लास फायटिंग क्लास आहे क्षत्रियांचा, म्हणजे ब्राह्मणांचा क्लास त्यांनी तयार केला, त्याला तो अल्फा म्हणतो. अल्फा इज द फर्स्ट लेटर ऑफ द अल्फाबेट. अल्फाबेट म्हणजे A क्लास तयार केला. आता B क्लास, ते असे हट्टेकट्टे पाहिजेत, त्यांना ते इंजेक्शन द्या किंवा ती स्टिरॉइड्स द्या त्यांना हे करण्यासाठी. नंतर त्यांनी जखम झाली तरी रडता कामा नये, मृत्यूला तयार पाहिजेत, ते इंजेक्शन द्या त्यांना. असं करत त्यांनी क्षत्रियांचा B असा दुसरा क्लास तयार केला. नंतर अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा तयार केला. गॅमा तिथे कसले होते, व्यापारी होते, आपण ज्याला वैश्य म्हणतो ते. मग ते हिशेब चांगले, त्यांना ते इंजेक्शन द्या. त्यांना वस्तू निर्माण करण्याचं ते इंजेक्शन द्या, वस्तू वितरित करायचं, प्रॉफिट वगैरे सगळं ते इंजेक्शन देऊन त्यांनी तिसरा क्लास तयार केला गॅमा. चौथा क्लास डेल्टा. आता काही सगळी सेवा करायची, हे ABC क्लासेस आहेत, त्या सगळ्या क्लासेसची त्यांनी सेवा करायची. त्यासाठी सेवेला त्यांना सहनशक्ती लागेल, इंजेक्शन द्या. सेवेसाठी त्यांना जरा जागे राहणं, हे करणं, इंजेक्शन द्या. त्यांनी डेल्टा क्लास तयार केला. या माझ्या समाजात तो म्हणतो की डेल्टाला कधीही वाटणार नाही आपण अल्फा व्हावं, कारण त्याच्यामध्ये ते इंजेक्शनच दिलं नाही त्याला. त्याच्यामध्ये हल्ली DNA वगैरे म्हणतो ना, त्याला ती ॲम्बिशनच नाही आहे. अशी एक समाज तयार होणार आहे. मग त्या समाजात मुलांचं शिक्षण तो विचार केलेला आहे, इकॉनॉमिक्स, फॅमिली सगळ्याचा विचार केलेला आहे. त्या शिक्षणात तो म्हणतो मुलांना मृत्यूसाठी तयार करा. आता मृत्यूसाठी म्हणजे स्वतः मरण्यासाठी नाही, मृत्यूसाठी तयार केलेले B क्लास आहेत ना, बीटा आमचे सोल्जर्स आहेत. पण मृत्यूसाठी म्हणजे मृत्यूची भीती त्यांना वाटणार नाही. त्यासाठी त्यांना लहानपणी म्हणजे 1ली 2रीत असताना हॉस्पिटल्समध्ये घेऊन जा. तिथे रक्त, वेदना, आह करणारे रोगी दाखवा, आणि नंतर मेलेली प्रेतही दाखवा, आणि तिथून त्यांना स्मशानात न्या. प्रेत पुरतात, प्रेत जाळतात, माणसाच्या जीवनाचा शेवट होतो. असं झाल्यानंतर ती मुलं कशी तयार होतील? 2रीतल्या मुलाचे जर आजोबा गेले तर 1लीतला मुलगा त्याला सांगेल, अरे काय शेवटी स्मशानात तूही जाणार आहेस आणि मीही जाणार आहे. आजोबा आधी गेले ह्याला संस्कृतमध्ये प्रेत म्हणतात, हे लक्षात घ्या. प्रेत म्हणजे असं काही डेड वगैरे असं नाही, आधी गेले ते आजोबा. म्हणजे म्हणतात ना, आज माका फाल्या तुका, हे जो प्रकार आहे ना, आज माका फाल्या तुका, म्हणजे आज मी पुढे जातोय, तुझ्यासाठी मार्ग मी दाखवतोय, ये माझ्या मार्गाने. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, तोही पुढे निघालेला आहे. हे विचार करूया आपण. म्हणून त्यांनी तो निर्माण केला. आणि हे पहिल्या महायुद्धानंतर लिहिलेलं पुस्तक आहे. नंतर 2रं महायुद्ध झालं, इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली, तरीसुद्धा त्यांनी ज्याला इलेक्ट्रॉनिक रेव्होल्युशन आपण म्हणतो, जी सध्या आपण भोगतोय आणि उपभोगतोय. उपभोगतोय म्हणजे वी आर डिरायव्हिंग प्लेजर फ्रॉम इट, आणि भोगतोय म्हणजे त्याचे जे अत्यंत वाईट परिणाम आहेत ते वाईट परिणामसुद्धा आपण भोगतोय, हे लक्षात ठेवा. म्हणून काय
की ज्या वेळेला सेकंड वर्ल्ड वॉर झालं काही वर्षांनी ब्रेव्ह न्यू वर्ल्ड रिव्हिजिटेड म्हणून त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलं आणि तो म्हणतो की मला वाईट वाटतं, दुर्दैवानं मला नको होतं तरी मी जसं लिहिलं आहे तसं घडायला लागलेलं आहे, तसं घडायला लागलेलं आहे. लोकांच्या भावना शुष्क झालेल्या आहेत, रडायचं काही कारणच नाही आहे. मी अल्फा आहे म्हणजे आय विल बी द लीडर. तू सत्ता इलेक्शन्स वगैरे याला काहीच नाही. तुमचं इलेक्शन नाही, तुमचं सिलेक्शन ॲट द टाईम ऑफ बर्थ, बिकॉज यू आर अ टेस्ट ट्यूब बेबी, यू आर बॉर्न इन लॅबॉरेटरी. आणि त्यामुळे तुम्हाला ग्रॅटिट्यूड असेल, तुम्हाला पेरेंट्सच नाही आहेत ना, तर आईवडिलांच्याबद्दल कृतज्ञता, आईवडिलांची सेवा, भाऊच नाही आहेत तुम्हाला. एव्हरीवन इज अ टेस्ट ट्यूब बेबी. मग लक्षात ठेवा ना की कसा असेल तो समाज. आपला समाज आता तसा व्हायला लागलेला आहे. म्हणजे अमेरिकेतला मुलगा आई आजारी असताना एकदा येईल जास्तीत जास्त, मग तो जर एकदा येतो तर तुम्ही दोनदा जायची काय गरज आहे, अशी चेन्नईला असलेल्या दुसऱ्या मुलांची अर्धांगिनी सांगते. तो एकदाच आलाय ना, तुम्ही परत परत जायची काय गरज आहे. मग चेन्नईचा मुलगा सुद्धा सांगतो. कारणं, खोटी कारणं सांगायला तर आपण एक्सपर्टच असतो. अहो साहेबांनी इन्स्पेक्शन आणलेली आहे, त्याच्यावर माझं प्रमोशन अवलंबून आहे, मला अगदी यावंसं वाटतं नाही, क्षणाक्षणाला मला तुझीच आठवण येते आई. सगळी नाटकं. पूर्वी कार्ड होती, ज्यावेळेला मोबाईल नव्हता त्यावेळेला आर्चीज म्हणून कार्ड असायचे. त्या कार्डाची गंमत मी तुम्हाला सांगतो की पूर्वी चालत माणूस जात होता, त्यावेळेला त्याचा एखादा मित्र हॉस्पिटलमध्ये क्रिटिकली इल असा ॲडमिट आहे, तो त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून जायचा मित्राला बघायला. नंतर टू व्हीलर्स आली. टू व्हीलर आजच कशाला, उद्या जातो ना, भुर्र ऑफिसच्या आधी जातो. ऑफिसच्या आधी दुसरं काहीतरी काम निघतं, वाटेत दुसरं कोणीतरी भेटतं, ऑफिसला जातो, दुसरा दिवस निघून जातो. नंतर लहान मुलगी म्हणते घरातली, ते काका 7 दिवस बाबा तुम्ही जातो म्हणताय, मग आता काय, आपण कार्ड आणूया एक. मग ते कार्ड आणतात, ज्याच्यावर आता 8वा दिवस आहे ना, 1 पासून 366 पर्यंत आकडे लिहिलेली कार्ड मी तुम्हाला सांगतोय. आता 8 दिवस झाले, 8 दिवस नाही, मग आतला वाक्य 8 दिवस मल्टिप्लाइड बाय 24 आवर्स मल्टिप्लाइड बाय 20 मिनिट्स मल्टिप्लाइड बाय 20 सेकंड्स. प्रत्येक सेकंदाला मित्रा मला तुझी आठवण येते रे, मी येऊ शकलो नाही पण लवकरच येईल म्हणून मी कार्ड कोणाकडून तरी पाठवून देतो. त्या मित्राला कार्डाचं कौतुक का वाटत नाही, कारण त्यांनी दुसरा मित्र ॲडमिट असताना असंच कार्ड त्यालाही पाठवलं होतं. असं करता करता 191 दिवस होता तो. आणि ती मुलगी बिचारी कॅलेंडरमध्ये लिहिते, बाबा 191 दिवस झाले. मुलगा म्हणतो जरा मोठा, बाबा मी कार्ड घेऊन येतो. 191 वरती लिहिलेलं, आत 191 मल्टिप्लाइड बाय 24 मल्टिप्लाइड बाय 60 मल्टिप्लाइड बाय 60 सेकंड्स. तितके श्वास मी तुझ्या आठवणीतच घेतोय रे मित्रा. हा काही पोचलेला नाही आहे. आता मात्र गेलंच पाहिजे. बायको म्हणते आता काय जात आहे, काल त्यांना डिस्चार्ज मिळून घरी आणलं, आता मी घरी जातो. मग घरी तुला लगेच कुठं, आता मी 4 व्हीलर आले माझ्याकडे. 4 व्हीलर आल्यानंतर शनिवार रविवारी काय मित्राच्या घरी जात बसू. शनिवार रविवारी मी शिवोलीला जाईन, अंबोलीला जाईन, दांडेलीला जाईन आणि दुबईला जाईन. हे कल्पना करा ना, माझ्याकडे आता 4 व्हीलर आलेली आहे. शेवटपर्यंत आपण पोचत नाही, लक्षात ठेवा. आणि नंतर कधीतरी भेटल्यानंतर आपण सांगतो नाही रे यायचं होतं पण हे वगैरे. तो पुढे आपल्याला बोलूही देत नाही, कारण त्यांनी हाच डायलॉग दुसऱ्या वेळेला त्या दुसऱ्या मित्राकडे मारलेला असतो. हे लाईफ आहे. म्हणून ब्रेव्ह न्यू वर्ल्ड रिव्हिजिटेड म्हणजे तो म्हणतो मला वाईट वाटतं की जी मी गंमत म्हणून जी कादंबरी लिहिली होती ती खरंच आलेली आहे. दुसरा अल्विन टॉफलर नावाचा लेखक, हा नंतरचा 1970 त्यांनी एक पुस्तक लिहिलं. असं मला वाटतं क्वचित एखादं पुस्तक असेल की जगातल्या सगळ्या हेड्स ऑफ स्टेट्सनी, मग त्यावेळेला आपल्याकडे पंतप्रधान इंदिरा गांधी वगैरे असतील, त्यांनी कमिटी नेमली की या पुस्तकाचा अभ्यास करा आणि भारतात ते कसं ॲडॅप्ट करून ॲडॉप्ट करायचं ते तुम्ही सांगा. शिक्षण कसं बदलायचं, फॅमिली लाईफ कसं बदलायचं,
ही पॉलिटिकल सिस्टम कशी बदलायची, इकॉनॉमिक सिस्टम कशी बदलायची, सगळे चॅप्टर्स आहेत त्याच्यात. त्याचं नावच होतं फ्युचर शॉक. म्हणजे युअर फ्युचर विल बी शॉकिंग. 1970ला लिहिलं. जो फ्युचर त्यावेळेला प्रेझेंट होता तो हळूहळू 1980ला लोकांना जाणवायला लागलं की खरंच शाळेला शाळा पण उरलेलं नाही आहे, घराला घर पण उरलेलं नाही आहे. घर पण म्हणजे हाऊसनेस, स्कूलनेस उरलेलंच नाही आहे. कारण माणसाला माणुसकी उरलेली नाही आहे, हा त्याला अनुभव आला. म्हणून 10 वर्षांनी 1980ला त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलं, द थर्ड वेव्ह. तो ते कशामुळे झालं? ही तिसरी लाट, पहिली लाट ॲग्रिकल्चरची, जी काही हजार वर्ष सगळ्या जगाला आणि मानवजातीवर राज्य करत होती. ॲग्रिकल्चरल रिव्होल्यूशन पहिली लाट. दुसरी लाट ही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. मशीन्स आली, निरनिराळे मशीन्स, कारखाने, मग कारखान्यात कामं, त्यामुळे शहरं निर्माण झाली, गावं ओसाड पडायला लागली, शहरात सगळं कंजेशन झालं, अर्बनायझेशनच्या नावाखाली बकालायझेशन झालं. आता परवा बातमी तुम्ही वाचली असेल की भारतातली क्लीनेस्ट सिटी पणजी. बापरे, कुठला रस्ता पणजीचा स्वच्छ आहे सांगा बरं? कुठल्या रस्त्याच्या फुटपाथवरून चालता येतं सांगा बरं? स्मार्ट सिटी पणजी हे त्यांनी सांगायचं आणि आपण वाचायचं. म्हणजे जे विचार करणारे आहेत ते हेल्पलेस झालेले आहेत, आणि जे विचार करत नाहीत ना ते त्याच राज्यकर्त्यांच्या आजूबाजूला जाऊन त्यांचे चमचे बनून आपली कामं करून घेतात. मग माझा नेता या पक्षावर निवडून आलेला आहे, पण हा पक्ष अपोजिशनमध्ये आहे. तो नेताच म्हणतो, काय करू रे अपोजिशन लीडर, मी तुला नोकऱ्या कशा देणार, मग जाऊ दुसऱ्या पक्षात जा ना. म्हणजे ज्या लोकांनी मत दिलं तुला या पक्षासाठी, तू दुसऱ्या पक्षात जातो म्हणजे त्याच्या तोंडाला काळं फासायला पाहिजे, त्याला घेराव करायला पाहिजे, त्याच्या घराच्या दारासमोर पिकेटिंग म्हणतात करून त्याला बाहेर पडता का म्हणे, हे येणार आहे, हे तुम्ही थांबा. मला तरी 5-10 वर्षात हे होईल. मला भीती एक वाटते, पण मला आतून आनंदही वाटतो की हे जे लीडर्स आहेत करप्ट, किती कोटी कोटी रुपये खर्च करतात आणि त्या खर्चाला काही अर्थच नाही आहे, गणितच नाही आहे. एक साधा 15 मीटरचा, 5 मीटरचा, 10 मीटरचा पूल बांधायचा आहे वनटेला, 2 कोटी रुपयेपेक्षा जास्त सँक्शन झाले. बांधकाम 50 लाखाचं सुद्धा होणार नाही आहे. गेले कुठे पैसे? आणि आम्हाला मात्र सांगतात घाबरू नका सर, 2 कोटी. म्हणलं इथे तुम्ही महाराजांचा पुतळा उभारून देणार आहात आम्हाला, इथे इथे राम असणार आहे, तिकडे तिकडे हनुमान असणार आहे, पैसे खर्च कसे करणार तुम्ही? त्यावेळेला ते फक्त हसले. राजकीय नेते होते, परवा त्या भागातून निवडून आलेल्या एक स्त्री आहेत वगैरे, येऊन गेल्या देवळात वगैरे, आणि ते सगळं झालं, भूमिपूजन वगैरे सगळं. पण तुम्हाला हे सांगतो सगळीकडे हे घडतंय की 50 कोटीचं प्रोजेक्ट सुरू होतं, 500 कोटी खर्च झाले तरी ते इनकम्प्लीट असतं. आणि म्हणून भारत एक पुस्तकाचं नाव आहे की डिझास्टर इज अन ऑपॉर्च्युनिटी इन इंडिया. भारतात भरपूर पूर येऊ दे, जगातून मदतीचा पूर येऊ दे, माझ्याचकडे सगळी मदत येणार आहे. जपान मग ब्लँकेट्स पाठवतं सुंदर, ती किती ब्लँकेट्स त्या गरिबांपर्यंत पोचतात. दुसरी बाजारातून विकत घेऊन पोचतील, पण जॅपनीज ब्लँकेट माझी नात, माझा नातू स्वित्झर्लंडमध्ये, सगळ्या देशातून मदत येते. म्हणून भारतात संकट ही संधी आहे. विचार करा तुम्ही. आता परवा आम्ही जात होतो, काल बघत होतो, ही जी रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर्स आहेत तिथे झाडं लावलेली आहेत. आत्तापर्यंत टँकरनी तिथे पाणी घालत होते, हे आम्ही बघितलं. ती झाडं बऱ्यापैकी वाढलेली आहेत. काल बघितलं आम्ही जाताना रस्त्यावर, तर मध्ये बोरवेल खणली जाते. आता बोरवेल, जिथे डिव्हायडर आणि रस्ता बदलला तिथे दुसरी बोरवेल खणतील. म्हणजे आपल्या विहिरीचं पाणी, ज्याला वॉटर टेबल म्हणतात, ते आणखीन खाली जाईल. मग तुम्हाला जानेवारीमध्ये तुमच्या विहिरी कोरड्या पडतात, त्या डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्येच पडायला लागतील. आणि काय ती झाडं, रस्त्याची झाडं आहेत, तिथे कुंड्या जरी आणून ठेवल्या ना तरी चालणार आहे ना. पण किती खर्च येणार आहे, कोटी कोटी रुपये. आणि ती 10-15 झाडं ती जगवणार तुम्ही, त्याला पंप लावणार, तो रिपेअर करणार आणि हे करणार, प्रत्येक वेळेला लाखाची बिलं करणार. म्हणून म्हणतो की सावध राहा. विचार करणाऱ्यांनी हेल्पलेस होता कामा नये, त्यांनी इतरांना जागं केलं पाहिजे.
त्यांच्या मनात एक अस्वस्थता निर्माण केली पाहिजे. आणि हे जे तरुण आहेत ना, त्यांनी असे जे नेते आहेत की हात भ्रष्टाचारांनी बरबटलेले आहेत, त्यांना लिंच केलं पाहिजे. मी म्हणतो लिंच म्हणजे अगदी ठार मारू नका, पण पुढे जीवनात तो उभा राहू शकणार नाही. म्हणजे निवडणुकीला सोडाच, तो पायावर उभा राहू शकणार नाही. इतका मार त्याला द्या. आणि हे घडणार आहे येत्या 5 वर्षात. येत्या 5 वर्षात कशाला, येत्या 2-3 वर्षातच बघा. अगदी काल एकाने, तो डॉक्टर रिजवान अहमद आहे, त्यांचा चॅनल रोज तरुणांनी तरी ऐकला पाहिजे. तो सांगतो 2025 15 ऑगस्ट मी तुम्हाला मुद्दामून पंतप्रधानांचं भाषण ऐकवतोय. याच पंतप्रधानांचं भाषण 2026 15 ऑगस्ट कसं असेल आत्ता मी तुम्हाला सांगतो. एक तर भारत त्याचं लॅम झालेलं असेल कोकरू, आणि ते खाली बघून बोलत असतील काय करायचं, आमचं रशियाचं तेल बंद केलं, काय करायचं, अमेरिकेने ते बंद केलं, काय करायचं, एवढा टेरिफ करायचा, काय करायचं, असे बोलतील. किंवा इतके जरी टॅरिफ लादला, 1000% जरी लादला तरी भारत झुकणार नाही. काल त्यांनी सांगितलं मैं दीवार बन के खड़ा रहूँगा, झुकूंगा नहीं, देश झुकेगा नहीं. जगातल्या सगळ्या पॉवर्स जरी एक झाल्या तरी भारत खडा रहेगा. हे कालचं भाषण आहे त्यांचं. पुढच्या वर्षीचं भाषण याच्यापेक्षा तेजस्वी असलं पाहिजे, आणि ते असेल हे लक्षात ठेवा. आज सगळ्या जगात असं एक चित्र त्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी निर्माण केलेलं आहे की भारत हाच एकमेव व्हिलन देश आहे. पाकिस्तान भरा, भारत नको. आणि उद्या काल आपण ज्याला सिंदूर म्हणतो त्याला तो मूर्ख राष्ट्रपती अमेरिकेचा म्हणेल की दॅट वॉज टेररिस्ट अटॅक, म्हणून आय एम हेल्पिंग पाकिस्तान, इंडिया हॅज बिकम टेररिस्ट. काही घडेल. जगाला ते पटणार आहे का? नक्की पटणार नाही आहे. पण जग आम्हाला पटत नाही म्हणणार आहे का? नक्की म्हणणार नाही आहे. हे लक्षात ठेवा. मला काय, मग आम्हाला की चालतं त्याचे आमचं बरं चाललेलं आहे वगैरे, तर आमच्यावर अमेरिका सँक्शन्स आले. अमेरिकेची दादागिरीच बंद होणार आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याला हल्ली डॉलरगिरी, डी डॉलरायझेशन हे शब्द वापरायला लागलेले आहेत लोक. डी डॉलरायझेशन ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी, आणि इट विल बिगिन विथ इंडिया. रुपी डॉलरच्या एवढा समर्थ झाला नाही तरी डॉलर हळूहळू खाली येईल. कारण जपान म्हणेल की आम्ही आमच्या करन्सीमध्ये व्यवसाय करतो. तेल जर मी घेतोय ना तर तुम्ही आमच्याकडून नेताना रुबल्स द्या, आम्ही रुपये देतो तुम्हाला, आमच्याकडे रुपये आहेत. हे नवीन सुरू केलेलं. सगळ्यांनी डॉलर्स कशाला द्यायचे? कोण एवढा लागून गेला तो देश? हा एक नवीन चित्र जे आपण म्हणतो युनिपोलर वर्ल्ड, एकच पोल असलेला आहे. पोल म्हणजे ध्रुव, नॉर्थ पोल, साऊथ पोल. आता ते मल्टीपोलर होणार आहे. व्हावं आणि यांनी अभ्यास केला पाहिजे. हे मागचे जे तरुण आहेत, तुमच्यापैकी जे तरुण आहेत, वाचणारे आहेत, विचार करणारे आहेत, वाचन केलं पाहिजे. निदान टी व्हीवरचे हे कार्यक्रम बघून एक तरी न्यूज आयटम मी 15 मिनटं बघेन, आणि संध्याकाळी बघितला की दिवसाच्या सगळ्या न्यूज मला मिळतात. पण नाही, त्यावेळेला तिया सासूचा पाय मोडला का सुनेचा पाय मोडला हे मला बघायला पाहिजे. आणि बरोबर त्याच 15 मिनटात, कारण हे जे दोघंजण जावई आहेत ना, त्यांनी साली टाकलेल्या आहेत वाटेवर, केळाच्या साली. सासू पाय आणि जातात त्यांची बायकोच, आणि नंतर दोघंजण एकमेकाकडे पाहतात, सालीनं दगा दिला. काय कल्पना आहे. हे आम्ही प्रसंग सांगतोय. ते आता साल ती केळाची आणि ती सासू येते, ते बघायला नको का? जग गेलं खड्ड्यात, भारत गेला खड्ड्यात, गोवा गेला खड्ड्यात, माझं घरही गेलं खड्ड्यात. मी आणि तो समोरचा एक जळणारा पडदा, एवढंच कराय. दॅट बर्निंग स्क्रीन अँड मायसेल्फ, या क्षणी एवढंच कराय. ह्याच्या इतकं घाणेरडं, याच्यापेक्षा नरक निराळा काय मला सांगा बरं. नरक निराळा काय आहे? आणि मी त्या नरकात अत्यंत आनंदात आहे. संत उदाहरण देतात, शेणात सुद्धा किडे असतात. अरे रे, दया येते तुम्हाला, म्हणून तुम्ही त्यांना काढतात, पाण्यात स्वच्छ धुता, आणि कुठे ठेवणार? तर मेला तो किडा सांगत असतो ओरडून, तुम्हाला तो आवाज आहे, अरे पुन्हा शेणातच सोड रे, मी शेणातला किडा आहे, माझं संपूर्ण आयुष्य शेणात जाणार आहे. बघा, वी हॅव चोजन दिस पॅटर्न ऑफ लाईफ. अजून चातुर्मास आहे, अजून श्रावणाचे काही दिवस आहेत.
पण आपल्या उपासनेला पहिला सुरुंग लावणार आहे गणपतीचा उंदीर. पहिला सुरुंग. काय करायचो, ठरवलं होतं पारायण करायचं, पण आता गणपती म्हणजे पाहुणे आलेत घरात, अहो माटोळीला फळ मिळत नाही, ते सगळं सुरू झालं. राहिलं काय, पारायण राहिलं, नामस्मरणाचा संकल्प राहिला, रोज नाम लिहित होतो ते राहिलं. म्हणजे बळी कशाचा गेला, उपासनेचा. बळी का गेला, कारण उपासना महत्त्वाचीच नाही आहे. मला महत्त्वाचे आहे नातेवाईकांच्याकडचे कार्यक्रम, ते निरनिराळी कार्य, ते निरनिराळे सोहळे आणि ते निरनिराळे फोटो ऑपॉर्च्युनिटीज किंवा सेल्फी, यापेक्षा मला महत्त्वाचं काही वाटतच नाही आहे. खरंच सांगतो की भटापेक्षा फोटोग्राफर हॅज बिकम मोर इम्पॉर्टंट इन वेडिंग. लाख लाख रुपयाचे ते अल्बम असतात आणि ते नंतर कोणी आल्यानंतर काय बघतो कुठे, मग तो अल्बम काढायचा आणि तो आलेला असतो तो बोर होतो, कारण त्यातले नवरा बायको त्यांचे आईवडील सोडून तो कुणालाही ओळखत नसतो आणि भटाला ओळखतो, कारण भटाची विशेष वेशभूषा असते. पण स्वतः कधी न दिसणारा पण इतरांना निरनिराळ्या अवस्थेत दाखवणारा फोटोग्राफर नावाचा एक ब्रह्मदेव असतो. हे लक्षात ठेवा. अक्षरशः मी हे सांगतो, ह्याला म्हणतात की टॉप्सी टर्वी, अपसाईड डाऊन. जे वरती होतं ते खालती आलं, खालती होतं वरती गेलं. आपली मूल्यच बदललेली आहेत. आवर व्हॅल्यूज हॅव चेंज. पण गंमत बघा, असं बोलणारे आहेत ना ते 5% सुद्धा नाही आहे तो. त्यामुळे 95% वाईट वाटत नाही. तुम्ही गेलात, आम्ही गेलात, तुमच्या नवऱ्याने भ्रष्टाचार केला, आमच्या नवऱ्याने भ्रष्टाचार केला, तुमचा नवरा काढून टाकलं नोकरीवरून, आमच्या गेल्याच आठवड्यात काढून टाकलं. कल्पना करा, वाईट वाटायचं कारण काय. दिस इज नॉर्मल. पण आता पंतप्रधान शब्द वापरतात न्यू नॉर्मल. परवा आम्ही जे सिंदूर केलं त्यापासून एक न्यू नॉर्मल आलेलं आहे. या न्यू नॉर्मलमध्ये भारत, चीन आणि अमेरिका यासारखी एक सुपर सत्ता म्हणून उभी राहणार आहे. आणि आपण त्याच्यासाठी निदान वाचूया, विचार करूया, देशाबद्दल एक प्रणाम तरी देशाला करूया. खूप अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून सांगतो की या निशा सर्व भूताना, जिथे सर्व भूतांची रात्र आहे, तस्याम जागृती संयमी. हे स्थितप्रज्ञ लोक जागे असतात. यस्याम जागृती भूतानी, आणि जिथे सगळी भूत जागी असतात. या निशा पश्यतो मुने, ती त्यांची रात्र असते. आता हे लक्षात ठेवा, मुनी हे कितीतरी कमी असणार. स्थितप्रज्ञ आपल्या आजूबाजूला असा स्थितप्रज्ञ क्वचित दिसेल, क्वचित दिसेल. मग तू त्याची मायनॉरिटी, म्हणजे आयडियल मायनॉरिटी आहे, ती मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी आहे. बाकी या सगळ्या लोकांचीच मेजॉरिटी आहे की. पण तो स्वतःपुरता निर्णय घेतो. ते अळमीकडे धावले, मी धावणार नाही. याच्यातून किती क्रूर वागतो माणूस. मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. वाळपईहून आम्ही जात होतो पणजीला, त्याबरोबर सगळी आजी आलेली होती कौतुकाने तो कार्यक्रम बघायला, ती गोशाळा बघायला. आणि आजीला लागली तहान. त्यावेळेला तो म्हणतो की त्याला म्हापशालाच आजीला उतरवायचं होतं. साधारणतः प्रवासीला तहान लागल्यानंतर ती म्हणते मला तहान लागली, पाणी असं पाणी असं पाणी असं नाही आहे. मुलगा सांगतो की तिथे बाटल्या होत्या ना बाहेर पाण्याच्या, आत्ता सांगतोय 50 मीटर आपण पुढे आलो ना, रिव्हर्स जाऊन कशाला घेणार गाडी. पुन्हा पुढे दिसलं, मुलगी म्हणते बाबा इकडे बाटली दिसली पाण्याची, आजीसाठी पाण्याची बाटली घेऊया. 100 मीटर मी पुढे आलोय, आता रिव्हर्स घेऊन कशाला जाऊ. इतक्यात जाते गाडी पुढे. ही परत हिला पाणी लागले असे 2-3दा म्हणते. पुढे बसलेली बायको म्हणते आता तिथे अळमी बसली होती, हा 500 मीटर पुढे आलेला आहे, अर्धा किलोमीटर, हा रिव्हर्स घेतो अळम्यांसाठी. आणि आईला काय सांगतो, आता अर्ध्या तासावर म्हापसा आलेच की घरी जाऊन पाणी पी. मग आजी जर प्रत्यक्षात म्हणाली तर मला ती आजी आवडेल. पाणी कशाला, म्हापशाला पोचल्यानंतर गंगेचं पाणीच माझ्या तोंडात घाल. मरताना घालतात ना, काय तरी मी सांगते, नात म्हणते, म्हणजे आता त्याची मुलगी, तरी मी सांगतोय, मुलगा म्हणतोय. पण बायको म्हणते मी सांगितलेलं ऐकलं की नाही. अळमी घेतली गाडी मागे. कल्पना करा,
हे आमचे डोळ्या देखत बघितलेले अनुभव आहेत. आणि ह्याच्यात काही वाटत नाही कोणाला, कारण सगळीकडे असंच चाललं आहे. आजीला का वाटलं, कारण आजी आधीच्या पिढीची आहे आणि तिला तहानच लागलेली आहे, मरणाची तहान म्हणतात ना, तशी तहान लागली म्हणून ती पाणी पाणी करते आहे. कोणाला आजीचं पडलेलं नाही. विचार करा, अशा पद्धतीने आपण वागतो का? लागलीस झोप जगा असे तेथेची जो जागा. इथे आहेत का काही कॅलेंडर? त्यांना मागे दिलं तर बरं होईल, काहीतरी समोर असेल त्यांच्या, कागद असतील तर त्यांना द्या, त्यांना पानं काढून द्या. मराठी वाचता येतं ना? ठीक आहे. आता एक सोपं आहे हे. आता हे आहे माझ्याकडे. हे आता सोपं आहे. लागलीस झोप जगा असे तेथेची जो जागा. बरोबर. जीव मात्र जेथे जागे तेथे ज्याची झोप लागे. बरोबर आहे ना? तोची नित्य निरंतर, तोची नित्य निरंतर जाण पार्था मुनीश्वर. तोच मुनीश्वर आहे, म्हणजे स्थितप्रज्ञ आहे. ऐसा जो का निरुपाधी अर्जुना तोच स्थिर बुद्धी. उपाधी म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, हे जे सगळं आहे ना याला उपाधी म्हणतात. घर सजवायचं हे 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 सगळी उपाधी आहे. पण कधी कधी काहीही नाही, रंग देता येत नाहीत म्हणून ते मोठी मोठी कॅलेंडर्स आधीच्या वर्षाचे सुद्धा चालतील असं काही वर्षापूर्वी लोक म्हणायचे. आता सगळे श्रीमंत झाले आहेत, आता सगळे त्या जमिनीला प्लास्टरिंग वगैरे झालेलं आहे. भिंतीला पूर्वी आम्ही बघितलेलं आहे, काही कंपन्या फिनोलेक्स वगैरे अशी मोठी कृष्णाची वगैरे अशी कॅलेंडर्स असतात. तर तो पिऊन वगैरे म्हणायचे उरलेली कॅलेंडर्स गेल्या वर्षी जे चालतील आम्हाला द्या, कारण गणपती आला आहे. जिथे खड्डा पडला आहे भिंतीला तिथे ते कॅलेंडर लावायचं. पण तिथे तुम्हाला जो आनंद मिळेल ना, तो सजावट केलेल्या मखराची सजावट, इको फ्रेंडली वगैरे सगळ्या कॉम्पिटिशन्स, आणि त्याच्यात म्हणायचं की तो त्या पक्षाचा आहे म्हणून त्याला बक्षीस मिळालं, आमची कितीतरी चांगली होती. बरोबर आहे ना? हल्ली तुम्हाला सांगतो मध्यमवर्गीय अत्यंत हुशार माणूस झालेला आहे. म्हणजे आपण शिकलेले आहोत, आपण मध्यमवर्गीय आहोत, आपण शहरात राहतो, आपण प्रापंचिक आहोत आणि आपण चिकित्सक आहोत. म्हणून माटोळीला पर्याय मी अनेक घरात बदली नाही. अरे सावंतवाडी येऊन ती रंगीत खेळणी आणायची ना लाकडाची, परमनंट माटोळी दरवर्षी आणायची गरज नाही आणि सुंदर हुबेहूब दिसतात. ह्या दिवसात तुम्हाला द्राक्षे कशी मिळाली बघा ना, हात लावून बघितल्यानंतर लाकडाचे द्राक्ष, लाकडाची नाणी, कुठलीही फळं तिथे मिळतात. आणि इफ यू प्लेस अन ऑर्डर, मला एवढं द्राक्ष असलेला एवढा घोस पाहिजे, साहेबाला अर्पण करायचा आहे, ते करून देतील. 6 महिने आधी ऑर्डर द्या. ते बाहेर कोण जाणार आणि ती फळं कोण आणणार? आणि एकेका निरपणाला जर 200-200 रुपये पडत असतील तर मेला तो निरपणच. जरा निरपणच लाकडाचा बनवून दे, हुबेहूब निरपणच लाकडाचा. हल्ली टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, पेंट्स टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, स्प्रेइंग वगैरे सुंदर होतं बघा ना. आणि ते इतकं हे तुम्ही पुढच्या वर्षी आमची सुद्धा लाकडाची माटोळी असं करत करत मी कितीतरी बघतो घरात की जिथे त्यांना शहरातले वगैरे असे गणपती आहेत, लाकडाची फळं लावलेली असतात. लाकडाचं कारलंसुद्धा कडू लागत नाही हो. तुम्हाला मी खरं सांगतो, त्याला आकार आहे, रंग आहे, पण रुची नाही आहे. आणि रुची म्हणजेच की कारलं. कारल्याची भाजी केली म्हणलं तर भाजी आहे, कारल्याची म्हणलं तर आधीच माझ्या मनात कडू चव निर्माण होते. बिचारा कारल्याचा काय दोष आहे? आणि तुकाराम म्हणतात कारलं तुम्ही तुपात घोळलं, साखरेत भिजवलं आणि नंतर कुठल्या तरी पाकात टाकलं तरीसुद्धा कडू, ते कडूच असं असतं ते. म्हणून सोपं आहे. ऐसा जो का निरुपाधी, म्हणजे त्याला कशाची इच्छा नाही आहे. तुम्ही पाहिजे घ्या, नाही पाहिजे नका घेऊ, मी जाणार नाही आहे तिकडे, मला त्याच्याशी काही कर्तव्यच नाही आहे. एक तुम्हाला सांगतो, तुमची जरा प्रगती अध्यात्मातली झाली आहे, त्याचे अनेक इंडायसेस म्हणजे अनेक खुणा आहेत. त्यातली एक खूण सांगतो. तुमचा मित्र सिंगापूरला गेला आणि तुमच्यासाठी काय घ्यावं याच्यावर तो अर्धा तास विचार करतो, त्याला सुचत नाही.
तुम्हाला तिथून फोन करतो, ए काय घेऊ रे, मी अशा मल्टी सुपर मार्केटमध्ये आलेलो आहे, काही मिळतं इथे, काय घेऊ. महा सांगतो काही नाही, असेल तर अगरबत्ती आण, ह्याला दुसरं काय पाहिजे, ह्याला दुसरं काहीच नको. मग म्हणतो की पुढे, आता पुढे आम्ही अमेरिकेला गेल्यानंतर तिथे इंडियन स्टोअर्समध्ये जातो आणि पहिल्यांदा तुझ्यासाठी खरेदी करतो, 2 अगरबत्तीच्या पुढे द्या. आता सोपं झालं काम. पहिल्यांदा खूप अवघड होतं, ह्याला द्यायचं काय, कारण ह्याला काहीच नको आहे. पण नंतर काहीतरी सांगायचं म्हणून तो काहीतरी सांगतो. नंतर पुढच्या वेळेला ती खरेदी सगळ्यात सोपी. ठरलं, कुठेही गेलं तर याला अगरबत्ती आणायची. म्हैसूरहून अगरबत्ती, दुबईहून अगरबत्ती. हे पण तुमची उपासनेची प्रगती आहे. मला आवड नाही आहे, मला नावड नाही आहे, म्हणून मलाच जर निवड नाही आहे तर माझ्यासाठी तुम्ही कशाला निवडता, इतका ब्रेन कशाला खर्च करता. मला काय पाहिजे विचार करण्यासाठी काहीही नाही. आणि नंतर ते अगदी 2 उदबत्तीचे पुढे घेऊन जातात. यासाठी वहिनींसाठी सुद्धा एक आणलाय, माझ्यासाठी सुद्धा उदबत्तीच, अगरबत्तीच. तिला निदान एक हँकरशिप तरी आणायचा सिंगापूरचा. 2 अगरबत्तीचे पुढे सोयीचे आहेत मला. नंतर एक कोण येतो, त्याला तो म्हणतो की हे सिंगापूरची अगरबत्ती आहे, चांगली असेल, हे डाव्या हाताने तो देऊनही टाकतो, त्या मित्राच्या समोर देऊनही टाकतो आणि म्हणतो मला खरंच नको होती रे अगरबत्तीसुद्धा, मला कशाचीही गरज नाही, मी मानस पूजा करतो, माझ्या मनातच माझी अगरबत्ती आहे, माझ्या मनातच माझं सगळं साहित्य आहे, तू विचारलंस म्हणून सांगितलं, पण मला अगरबत्ती मी लावतसुद्धा नाही, देऊन टाकली त्याला. हा निस्पृह आहे, हा निष्काम आहे, याला अपेक्षाच नाही, हा निरपेक्ष आहे, हा स्थितप्रज्ञ आहे. हे लक्षात घ्या, अपेक्षाच नाही. पुढे उदाहरण दिलं आहे, कासवाचं उदाहरण बघितलं आपण वगैरे. आता सागराचं उदाहरण आहे. आपण मर्यादा पुरुषोत्तम जसं रामाला म्हणतो ना, तसं सागराला म्हणलं पाहिजे. हे आधी वाचूया. आपूर्यमाणम मचल प्रतिष्ठम, हे 2 शब्द नाही आहेत. समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न काम कामी. एक उत्तम उदाहरण आहे बघा. नद्यांना पूर येतो, समुद्राला पूर येत नाही. समुद्राला भरती ओहोटी असते आणि भरती ओहोटी का मर्यादेपर्यंत असते. अभ्यास करतात. हल्ली गुगललाच विचारायचं, मिरामार जो पणजीचा किनारा आहे त्याला गेल्या 10 वर्षात जास्तीत जास्त भरती कुठपर्यंत आलेली आहे. गुगल तुम्हाला 100 वर्षाचं सांगेल, जास्तीत जास्त भरती इथपर्यंत आलेली आहे. मग इथे मी माझं 5 स्टार हॉटेल बांधतो. नदीच्या काठी बांधता येणार आहे. नदीला पूर, प्रचंड पूर आला की नदी ते 5 स्टार हॉटेलसुद्धा आपल्या पुरात घेऊन जाणार आहे. समुद्र नाही. कितीही नद्यांचं पाणी आलं तरी समुद्राला पूर येत नाही. आणि उन्हाळ्यात नद्यांचं पाणी अटलं तरी समुद्राला कधी आटणं माहीत नाही. जरा त्याची सीमा कमी होईल, या विशिष्ट सीमेतच तो वाढतो आणि विशिष्ट सीमेतच तो कमी होतो. आपण ज्याला म्हणतो ना भरती आणि ओहोटी, टाईड अँड एब, हे जे 2 शब्द आहेत ते आम्ही वापरतो. आणि वापरल्यानंतर मग समुद्राच्या काठी खरं इथे इथपर्यंत समुद्राची लाट येते. आपण म्हणतो ना भरती असेल तर मुलं म्हणतात अरे लाट जरा पुढे आली, तरीसुद्धा आजोबांना माहीत आहे, आजोबा अशा ठिकाणी बसले तिथे समुद्राची लाट येणारच नाही, कारण तोपर्यंत ओहोटी सुरू झालेली असेल. हे समुद्राचं वैशिष्ट्य आहे. इतक्या नद्या समुद्रात इतकं पाणी दर सेकंदाला टाकत असतात. समुद्राने आपली मर्यादा ठरवून दिलेली आहे. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम सागरासारखे आहेत. हा जो स्थितप्रज्ञ आहे तो सागरासारखा आहे. नदी मार्च महिन्यात इथे नदी होती सांगावं लागतं, आणि जुलै महिन्यात इतका पावसामुळे ती कुठे कुठे जाते. आणि म्हणून ते मराठीत गाणं आहे, अप्रतिम गाणं आहे. संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही, संत वाहते कृष्णामाई. अरे ही गरिबाची झोपडी होती, त्याला कशाला नेऊ, काही नाही. कृष्णामाईला पूर आला की गरिबाची झोपडी गेली, श्रीमंताचा वाडा गेला. ही नदी आहे, समुद्र तसा नाही आहे. म्हणून बघा किती सोपं सांगितलं. जैसा सागर प्रशांत,
असे पार्था अखंडित अखंडित आहे तो। ओघ नद्यांचे समस्त पूर्ण मिसळले त्यात। सगळ्या नद्यांचे ओघ जर त्यात मिसळले तरी अल्पहीन वाढे। सोडी सीमा, आपली सीमा सोडी हे न घडे, किंवा येता ग्रीष्म काळ म्हणजे उन्हाळा। नद्या आटल्या सकळ, सगळ्या नद्या आटून गेल्या, परी सागराचे जळी नाही उणीव भासते। सगळ्याच्या जळी उणीव येणारच नाही, सागर सागरच राहणार आहे। की तो निजांतरी पूर्ण, कारण तो आतूनच पूर्ण आहे। कोण? सागर हा आतूनच पूर्ण आहे, निजांतरी पूर्ण। महासुखी झाला मग्न, आत ज्याचा आनंद आहे तो कायम महासुख परमानंदाचा अनुभव घेत असतो। महासुखी रम्य स्वगृहा पाहून तुच्छ जासी इंद्रभुवन। इंद्राचं भुवन जिथे अप्सरांचं नृत्य वगैरे असतं, पण तो स्वतःच्या घराकडे बघतो, ही इकडून आलेली आहे, त्याला किती लेकी आहेत। सागर हा जर पिता मानला तर नदी या लेकी आहेत, आणि लेकी म्हणून नदीला माहेर कुठे असतं म्हणून एक सुंदर गाणं आहे मराठीत सध्या, नदीला माहेर कुठे। म्हणजे उगम आहे ते नदीचं माहेर असेल त्यावेळेला तिथे नदी असते कुठे, एवढीशी धार असते, पुढे ती मोठी नदी होते, आणि ती सागराला मिळते तर सासर आहे। पण सागराच्या पाण्याची वाफ होऊन पाऊस पडतो, त्यातूनच जर निर्माण होत असेल तर सागरच नाही का नदीचं माहेर, ढगच नाही का नदीचं माहेर। ती पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेचे ढग म्हणतात, ती वाफ नाही का नदीचं माहेर। नदीला माहेर नाही काय म्हणतात, कारण नदी जाते जाते जातच राहते, परत येत नाही। आपण काय जातो, जातो जातो जातो, आषाढ महिन्याची वाट बघते, परत येते मुलगी, जाते 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 दिवाळी, परत येते मुलगी, परत येते माहेराला। नदी मागे कुठे वळते? पण नदी निर्माणच होते कुठून? सागरातून निर्माण होते। म्हणजे तसं बघितलं तर सागरच नदीचं माहेर आहे, आणि शेवटी मिळते म्हणून सागरच नदीचं सासरही आहे। सासर माहेर एक आहे, अशी नदी भाग्यवान सौभाग्यवती आहे। बघा पुढे, की जो गेवा येता ग्रीष्मकाळ, नद्या आटल्या सकळ, परी सागराचे जळी नाही उणीव भासली। की जो निजांतरी पूर्ण, महासुखी झाला मग्न, रम्य स्वगृहा पाहोन तुच्छ जासी इंद्रभुवन। ज्यासी भिल्लाची झोपडी, सांग पार्था कैसी ओढी। अमृतासी नावे ठेवी, तो न जैसा कांजी सेवी। तैसा स्वानुभवी योगी, वृद्धी सिद्धी ते न भोगी। अमृताची गोडी वर्णन करायचे, अमृत मला मिळालं तरी नको, आणि कांजी म्हणजे आपण निवळ वगैरे जे पितो ना, पेज, कांजी म्हणजे पेज, ती पेजही मला नाही मिळाली तरी चालेल, अमृत नको, पेजही नको। अशा मस्तीत जो राहतो, जे येईल ते त्या क्षणी माझा आहे, तो भोग मी घेणार, पण भोग घेताना त्याला अटॅच होणार नाही, संग जोडणार नाही, त्याची संगती करणार नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून सांग, त्याची भिल्लाची झोपडी, इंद्रभुवन काय नाही, भिल्लाची झोपडी काय, मला दोन्ही आवडत नाही। भिल्लाची झोपडी म्हणजे रानातल्या भिल्लाची झोपडी, आणि इंद्रभवन म्हणजे इंद्राचं स्वर्गातलं भवन, मला दोन्ही नको। आणि ते काय म्हणतात शेवटी, अमृतासी नावे ठेवी, तो न जैसा कांजी सेवी। तैसा स्वानुभवी योगी, वृद्धी सिद्धी ते न भोगी। स्वानुभवी जो योगी आहे तो वृद्धी आणि सिद्धी यांना भोग घेत नाही, त्यांना दूर सारतो। एक दोन गोष्टी सांगेन, झाली सगळी आत तयारी? हां ठीक आहे, एक दोन गोष्टी ऐका फक्त। की रामकृष्णांना एकाने सांगितलं की सिद्धी तुम्ही का नाही देत? ते म्हणाले, खरंच मी आधी सिद्धी मिळवतो आणि नंतर लोकांना द्यायला लावतो। मग त्यांनी सिद्धी मिळवायला सुरुवात केली। एक दिवस काय झालं म्हणाले, की तिथे अनेक मंदिर आहेत, सीतेचं मंदिर आहे, राधेचं मंदिर आहे, सगळी अनेक 12 मंदिर आहे, 12 शिवलिंगाचीच मंदिर आहेत, आणि असं दक्षिणेश्वर म्हणजे ते मंदिरांचा एक कॉम्प्लेक्स आहे, जसं स्कूल कॉम्प्लेक्स असतो तसा तो कॉम्प्लेक्स आहे। तिथून राधा म्हणा, तिच्या मूर्तीतून एक सुंदर बाई आली। मी सिद्धींचा अभ्यास करत होतो, कालीला सांगत होतो की सिद्धी कशा आहेत, सिद्धींची योग्यता काय ते मला दाखव। काय सुंदर उदाहरण आहे, तुम्हाला वाटेल हे काय विचित्र उदाहरण आहे,
पण याच्यात प्रत्येक डिटेल लक्षात घ्या. समजा राधेची मूर्ती आहे, त्या राधेच्या मूर्तीतून सुंदर नकते. राधा म्हणजे सुंदरीच आहे. ते काय देखणी, काय अलंकार तिच्यावरती, किती सुंदर रेशमी वस्त्र तिच्या भोवती, आणि ती माझ्याच दिशेनं येत होती. सगळ्या सिद्धी, अलंकार काय, वस्त्र काय, सौंदर्य काय, सगळ्या सिद्धी. आणि ती माझ्यासमोर येऊन मला वाटतं की आता मला ती आलिंगन देणार. माझ्यासमोर ती बसली आणि तिने मलविसर्जन केलं आणि नंतर निघून गेली. माझ्यासमोर होते ती फक्त विष्ठा, मल, घाण. मला उत्तर मिळालं होतं, सिद्धी ही विष्ठेसारखी आहे, त्याच्यापेक्षा निष्ठा बरी. विष्ठा कशाला पाहिजे, सिद्धींच्या मागे कशाला लागता. एक मजेदार गोष्ट आहे, विवेकानंद परदेशातून जाऊन आले आणि विवेकानंदांची चित्र, विवेकानंदांचा वेश सगळ्यांना माहीत झाला. विवेकानंद उभे आहेत पलीकडे, दक्षिणेश्वर रामकृष्णांचं म्हणजे गुरूंचं स्थान, हे कलकत्त्याला उभे आहेत. म्हणजे नदी ओलांडून जाण्यासाठी नावा. विवेकानंदांची गोष्ट 125-150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आता काय ब्रिजच बांधलेला आहे. नावा हे आपले थांबलेत. नाव तिकडून निघाली की इकडे येणार, मग विवेकानंद बसणार आणि पलीकडे जाणार. एक योगी हे बघत होता. तो योगी विवेकानंदांना विचारतो, तुम्ही विवेकानंदांना जग जिंकलंय ना, आणि तुमचे ते रामकृष्ण तुमचे गुरु ना. हो. म्हणाला कशासाठी थांबलाय तुम्ही. म्हणाले मला पलीकडे जायचं आहे, मी नावेसाठी थांबलोय. तो म्हणा नावेसाठी तुम्हाला नावेतून जावं लागतं. मी बघा कसा पाण्यावरून जातो, तुरतुर तुर चालत पाण्यावरून गेला, परत इकडे आला, परत तिकडे गेला, परत इकडे आला. असं 3दा त्यांनी केलं. बघताय ना तुम्ही, इतक्यात नाव आली. 12-12 वर्ष त्यांनी सिद्धी मिळवली होती पाण्यातून जाण्याची, म्हणजे वेटलेस होण्याची. मला वजनच नाही, मी पाण्यावरून व्यवस्थित चालत जातो. 12 वर्ष करून ही सिद्धी मिळवली होती. अभिमानानं विवेकानंदाकडे बघतो. विवेकानंद त्याला 1 पैसा दाखवतात, नावाड्याला देतात आणि 1 पैशात नाव मी पलीकडे जातो. तुझ्या सिद्धीची किंमत 1 पैसा. 1 पैसा. पैशात जे काम होतं तू पाण्यावरून चालण्यासाठी आयुष्यातली 12 वर्ष घालवलीस आणि सिद्धी मिळवलीस. सिद्धींचं खरं हेच महत्त्व आहे. सिद्धी तुम्हाला जर एखादी निर्माण झाली तर दुसऱ्याच्या कल्याणासाठी वापरायची, स्वार्थासाठी नाही. म्हणून सिद्धीमुळे प्रसिद्धी मिळाली की समजा तुमच्या अधपाताला सुरुवात झाली. प्रसिद्धीचा ज्याला हाव आहे, सोस आहे, आकर्षण आहे, ते कधी सिद्ध होऊ शकणार नाही. अगदी एकदा मी गमतीनं म्हणत होतो की माझ्याकडे आले, सप्रे कुठे राहतात, मला विचारलं. म्हणलं तुम्हाला शेजारी आहेत ते सप्रे, प्रसिद्ध सप्रे आहेत. कारण त्यांचं दुकान होतं, त्यांची गिरणी होती, त्यांची फार्मसी होती, त्यांची न्यूजपेपर एजन्सी होती आणि त्यांची दुधाची डिस्ट्रीब्युशन केंद्र होतं. म्हणजे सगळ्यांना त्या सप्रेंशी संबंधच येत होता. मी या व्यक्तीला ओळखत नव्हतो. सप्रे म्हणलं, मग तेही सप्रे आहेत, त्यांच्याकडे जा. ते म्हणाले ते सप्रे, मी प्रसिद्ध सप्रे, ते सिद्ध सप्रे. मला त्यांनी नाव दिलं. मला त्याचे शब्द खूप आवडले. मी म्हणाले प्रसिद्ध सप्रे आहे. माझ्याकडे लोक सूर्यास्तानंतर येतात, कारण कस्टम्समध्ये मी नोकरी करतो. माझ्याकडे सोन्याची बिस्किटं असतात. हां, दिवसा माझ्याकडे कोणीही येत नाही. तुम्ही दिवसा आलेले आहेत ना, त्या सप्रेंकडे. मग तो म्हणाला ते सप्रे कॉलेजमध्ये वगैरे शिकवतात तुम्हीच का. हो, मी म्हणलं या. सप्रे विचारलं तर मी त्यांना ते घर दाखवायचं आणि ते म्हणायचे की सूर्यास्तानंतर आलास तर तू माझ्याकडे, कारण माझे सगळेच व्यवहार स्मगलिंग काय हे काय हे सगळे रात्रीचे व्यवहार. पण गंमत तुम्हाला सांगतो. आणखीन एक शेवटची गोष्ट सिद्धीबद्दलची. सिद्धी प्राप्त झाली की ती कशासाठी वापरायचे आणि सिद्धीची किंमत काय. 12 वर्षे डोळे बंद करून एक साधू बसला एका झाडाखाली अरण्यातल्या, आणि 12 वर्षांनी त्यांनी डोळे उघडले आणि समोर एक पक्षी बसला होता. त्यांनी तिच्याकडे बघितलं, पक्षाची राख झाली. एवढी शक्ती 12 वर्ष डोळे बंद केल्यामुळे डोळ्यात आलेली होती. अग्नी निघत होता त्या डोळ्यातून. मग म्हणला आता आपल्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे. आता त्याला भुकेची जाणीव झाली म्हणून भिक्षा मागायला एका दारात आला.
ती बाई होती ती आपल्या मुलाला दूध पाजत होती. ओम भवती भिक्षां देही जोरात. त्यावेळेला ती म्हणाली, माझ्या बाळाला दूध पाजते आणि मग मी तुम्हाला भिक्षा घालते. दूध पाजल्याने ती म्हणाली, आता माझा पती येईल, मग पतीसाठी काहीतरी खीर वगैरे काहीतरी केलं पाहिजे, म्हणून ती स्वयंपाक करायला लागली. ओम भवती भिक्षां देही. एवढा रागवला आणि शेवटी ती मुठभर तांदूळ घेऊन आल्यानंतर हा तिच्याकडे असा बघतो. ती म्हणाली, मी काही पक्षी आहे जाळायला? त्यावेळेला तुला कसं कळलं? तुला जी सिद्धी 12 वर्षे डोळे बंद करून प्राप्त झाली आहे, ती डोळे उघडे ठेवून सगळ्यांची सेवा करून मला प्राप्त झालेली आहे. पण मी कुणाला जाळणार नाही तुझ्यासारखा. एवढे डोळे वटारून माझ्याकडे बघतोस, मी काय त्या पक्षी नाही आहे का जाळून जाईन म्हणून? त्याची सगळी सिद्धी पंक्चर होते, काय उरतच नाही त्याच्याकडे. हे अगदी लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून सिद्धीच्या मागे लागू नका, कारण सिद्धीतून खरं प्रसिद्धीची हाव निर्माण होते. पैसा हवासा वाटतो, समाजात स्टेटस हवंसं वाटतं. आणि ते तुम्हाला मागे एक सहज सांगितली होती गोष्ट सांगतो आणि आपण थांबूया आरतीसाठी. वाचा सिद्ध देशपांडे, एक बोर्ड मी वाचला, घरी गेलो, शेजारी होतं आणि त्यांना विचारलं, म्हणाले नवीनच राहायला आले, त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झालेली आहे, ते बोलतात त्याप्रमाणे घडतं. पुढच्या सुट्टीत मी गेलो घरी, बोर्डही नाही. म्हणलं काय झालं आहे वाचा सिद्ध? नाही ते गेले. म्हणलं कसं गेलं? त्यांना हाकलून लावलं. का हाकलून लावलं? अरे त्यांना पुढचं दिसायचं, ते सांगेल तसं व्हायचे म्हणून ते मटक्याचे नंबर सांगायला लागले, लॉटरीच्या तिकिटाचे नंबर सांगायला लागले. आणि हे सगळं खरं कसं होणार सांग बरं? मुलगा की मुलगी? मुलगा होणार, झाला मुलगा, वाचा सिद्धी. पास होईल का नापास होईल? बहुतेक नापास होईल. नापास झाला, वाचा सिद्धी. वाचा सिद्धी. शेवटी व्यापार करायला लागले. जोपर्यंत वाचा सिद्धीने लोकांचं कल्याण होत होतं तोपर्यंत वाचा सिद्धी होती. ज्यावेळेला मटक्याचे नंबर, रेसच्या घोड्यांची नावं, हे जे सगळे सांगायला लागले त्यावेळेला ही वाचा सिद्धी गेली. पहिल्यांदा त्यांनी बोर्ड काढला तरी लोक यायला लागले. शेजाऱ्यांनी तक्रार केली की आम्हाला अडचण होते, या तुमच्या भाडेकरूला हाकलून द्या. म्हणून म्हणून तुम्ही बाजार करायला लागलात, एखाद्या गोष्टीचा व्यापार करायला लागलात. म्हणून पूर्वी आयुर्वेदाचा गुरु आपल्या शिष्याला पहिलं वचन द्यायचा, मी पैसे घेणार नाही बाकीच्याला. म्हणून त्याच्यात जो एक प्रसंग आहे गजानन महाराजांच्या चरित्रात, ते वेदातल्या ऋचा म्हणून भीक मागत होते, रुमाल गुंडाळून उपरणं वगैरे घालून. त्यांना त्यांच्या चुका दाखवल्या पहिल्यांदा आणि त्यांना सांगितलं काय, अरे इतके निरनिराळे संतांच्या रचना आहेत, अभंग, तो अभंग सांगून भीक मागा ना. वेद कशाला पाहिजेत भीक मागायला? वेदांचा अपमान कशाला करता? वेद म्हणायचे आणि सांगायचं की भिक्षांदेही. कशाला भिक्षा मागता? वेद हे भिक्षा मागण्यासाठी आहे. संतांचे अभंग म्हणा, काही म्हणा, आणि मग तुम्हाला भिक्षा मिळेल, हरकत नाही. म्हणून विचार करूया की स्थितप्रज्ञ होणं हे म्हणलं तर सोपं आहे, पण अवघडच आहे ते. पण अशक्य नाही आहे. सोपं नाही, अवघड आहे, अशक्य नाही. मी 3 शब्द पुन्हा वापरतो. स्थितप्रज्ञ होणं सोपं नाही, अवघड आहे, अशक्य नाही. मी जर ठरवलं नाही तर मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास कशाला करू? ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर मला माझ्या बाकीच्या या गोष्टी नकोशाच वाटायला पाहिजे. नको, बरं झालं हे ते असंच करून आता मला बरं वाटतं, कारण निवडीचं टेन्शन नाही, हे काही नाही. मागे आपण एका बावळट माणसाची गोष्ट बघितली होती. तिकडे तयारी झाली असेल, वामन आरतीची तयारी करा, आपण हे करूया, की तो बावळट माणूस असतो, त्याला काही येत नाही म्हणून लोक त्याची फिरकी घेतात. नवीन ऑफिसमध्ये बदली होते आणि लोक फिरकी घेतात, म्हणजे या शनिवारी आपण त्या थिएटरला जायचं आहे सिनेमाला. हा तिथे जातो, थांबतो, हे दुसऱ्याच थिएटरला सिनेमा बघतात. दुसऱ्या दिवशी म्हणतात, अहो चुकलं हो तुम्हाला थिएटरचं नाव सांगायला. काही हरकत नाही, होतं असं कधी कधी. नंतर आम्ही तिकडे जाणार आहोत रेल्वे स्टेशनवर, या आपण लोणावळ्याला वगैरे जायचे, तासन रेल्वे स्टेशनवर थांबतो. असं अनेकदा झाल्यानंतर त्याच्या बदली पुन्हा दुसरीकडे बदली होते. सेंड ऑफ आहे. सेंड ऑफच्या भाषणात प्रत्येकजण क्षमा मागतं की मी तुम्हाला इकडे उभं केलं होतं, तिकडे उभं केलं होतं. त्यावेळेला तो म्हणतो
की तुम्ही सांगितलं तिथे कुठेही गेलो नव्हतो. मी पिऊनला पैसे देऊन सांगितलं होतं, हो मी बघितलं हा माणूस तिथे उभा होता, हा माणूस तिथे उभा होता. मी कुठेच गेलो नव्हतो, कारण मला माहीत आहे लोक मला फसवतात, मी साधा आहे म्हणून त्याचा फायदा करून घेतात. मग तुम्हाला जीवनात काही टेन्शनच नाही. एकच टेन्शन आहे, कायम बावळट दिसण्याचं. कायम एकदम जर मी म्हटलं दुकानात गेल्यानंतर तुम्हाला मी कापड काढते, कुठला रंग काढू, मुलगा म्हणतो बाबांना काय कळतं आहे, मुलगी म्हणते बाबांना कधी रंग कळला आहे, त्यांना कधी कळले, तूच काढ आई. अशा वेळेला मी सांगितलं की तो जरा कापड बघा, आणि ते जर खरंच चांगलं असेल, बायको विचारते म्हणजे तुम्हाला कळतं, मुलगामुळे बाबांना रंग कळतात, हे टेन्शन आहे मला. म्हणजे कायम बावळट राहिलं तर इतर माणसं तुमची सगळेजण म्हणायचे त्याला कशाला ड्राफ्टिंग देता, मीच करतो. तो दिवसभरी त्याला कशाला टायपिंग देता, मीच. माझी सगळी कामं गेले 3 वर्ष तुम्ही करत होतात, आणि तुम्ही मला इकडे तिकडे तिकडे पाठवत होतात. मी कुठेही गेलो नाही, मी घरी होतो. पिऊनला पैसे देऊन सांगितलं, ते साहेब तिथे 4 तास उभे होते, इकडे 10 तास उभे होते, मी कुठेही गेलो नव्हतो. त्यावेळेला ते म्हणाले की आम्हाला बावळट बनवलं, आता तुम्ही जाताय, सेंड ऑफ देताय म्हणून आम्हाला बरं वाटतं आहे, कारण आम्ही सगळी तुमची कामं करत होतो. अक्षरशः त्याला फाईल्स जरी न्यायला सांगितल्या तरी हा फाईल्स नेणार नाही, मध्ये एखादी फाईल पडेल, आज मीच गठ्ठा नेतो म्हणून त्या हेड क्लार्क न्यायचा. हा बावळट, ह्याच्याकडून कुठलंही काम होणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी सिद्धी वगैरेच्या आहेत, मागे लागू नका. शांत आनंद समाधानी जीवन जगूया.